सॉरी यार थोडा उशीर झाला. ठीक आहे, चला ऑनलाईनचे विद्यार्थी जॉईन व्हा पटपट. ठीक आहे, चला आजचा आपला टॉपिक आहे ऊर्जा, कार्य आणि शक्ती. ठीक आहे, एनर्जी, पॉवर आणि वर्क. ठीक आहे, आपल्याला प्रत्येक गोष्ट करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. ठीक आहे, ऊर्जा वेगवेगळ्या रूपामध्ये ह्या जगामध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे, ऊर्जेचे वेगवेगळे प्रकार आहेत. ठीक आहे, ऊर्जा एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे, ऊर्जेचे प्रकार जे आहेत ते आपण त्याच्यानंतर कार्य करण्यासाठी पण कोणतंही काम करण्यासाठी आपल्याला कशाची गरज लागते? ऊर्जेची गरज लागते. तुम्हाला गाडी चालवायची आहे तर तुम्हाला पेट्रोलची आवश्यकता लागते. पेट्रोल तसंच गाडी चालवतं का? नाही. पेट्रोल काय करतं? त्याच्यामध्ये जे काही केमिकल आहे ते कशामध्ये कन्वर्ट करतं? हीट आणि लाईटमध्ये. ठीक आहे, हीटमध्ये कन्वर्ट करतं. त्याच्यासाठी आपण मशीन वापरतो. ठीक आहे, ती मशीन नंतर आपल्याला पुन्हा ऊर्जा आपल्याला कशामध्ये सर्क्युलर मोशनच्या पद्धतीने आपण ती वापरतो. ठीक आहे, त्याच्यानंतर लाईट आहे, ती पण काय एक एनर्जीचा स्रोत आहे. ठीक आहे, एनर्जी, लाईट, इलेक्ट्रिक आपल्याला कशामध्ये लाईटच्या फॉर्ममध्ये एनर्जी देतात. ठीक आहे, त्याच्यानंतर सन, सूर्य हा ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे आपल्या सर्वांसाठी. ठीक आहे, सूर्यापासून जी काही एनर्जी मिळते त्याच्यामुळेच आपलं सर्व पृथ्वी चालू आहे. सजीवांना जगण्यासाठी सूर्याच्या उष्णतेची आवश्यकता असते. ठीक आहे, जे काही आपले वनस्पती आहेत, वनस्पती काय करतात? सूर्याच्या ऊर्जेपासून प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे ऊर्जेच्या प्रकाशाचं, ठीक आहे, प्रकाश कशा पद्धतीने आहे? प्रकाश हा वेव्ज आणि पार्टिकल ह्या दोन्ही स्वरूपात असतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये जे प्रकाश कण असतात त्याला आपण फोटॉन बोलतो. ठीक आहे, जे प्रकाशाचे कण असतात त्यांच्यामध्ये जी एनर्जी असते ती फोटॉन असतात. ते फोटॉन वनस्पतींवर पडते आणि त्याच्यानंतर काय होतं? त्याचं फोटोसिंथेसिस होते, प्रकाश संश्लेषण होऊन ती ऊर्जा कशामध्ये कन्वर्ट होते? केमिकलमध्ये कन्वर्ट होऊन त्याच्यापासून वनस्पती अन्न तयार करत असतात. ठीक आहे, आणि तेच अन्न आपण जे काही प्राणी मात्र आहेत बाकीचे प्राणी मात्र वापरत असतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण ऊर्जा, त्याच्यानंतर कार्य आणि शक्ती हे तिन्ही पाहणार आहोत. ठीक आहे, ठीक आहे, चला मागचे विद्यार्थी पुढे येऊन बसू शकता, काय अडचण नाही. फॅन ऑन करतो मी, पुढे बसत जा रे. मी तुम्हाला त्या दिवशीच सांगितलं, मागे नाही बसायचं कधी. नाही होतं का? कोणतं आहे का? ओके, ओके, मागे कोणाला हवाय फॅन? नाही ना? चल, ठीक आहे, आपल्याला कार्य करण्यासाठी कशासाठी, कोणते कार्य करण्यासाठी ऊर्जेची गरज लागते. ठीक आहे, आता ऊर्जा एखाद्या पदार्थामध्ये कसं कार्य करण्याची जी काही क्षमता आहे त्याला आपण काय बोलतो? ऊर्जा. ठीक आहे, कोणत्याही पदार्थामध्ये कार्य करण्यासाठी जी काही क्षमता आहे, पोटेन्शियल आहे त्या गोष्टीमध्ये, तर त्याला आपण काय बोलणार? ऊर्जा. ठीक आहे, आता केमिकल, पेट्रोल घेतलं तर पेट्रोलमध्ये काय आहे? कार्य करण्याची क्षमता आहे. कोणत्या फॉर्ममध्ये आहे? पेट्रोलमध्ये केमिकल्सच्या स्वरूपामध्ये आहे. केमिकल रिएक्शन घडून येऊन कंबशन झाल्यानंतर त्याच्यातून काय उष्णता आणि ऊर्जा बाहेर पडत असते. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काय आहे? त्याचा वापर आपण कशासाठी करू शकतो? कार्य करण्यासाठी. कार्य म्हणजेच काय? वर्क. ठीक आहे, ज्या ज्या गोष्टीमधून, आता इलेक्ट्रिक मोटर, याच्यामध्ये काय करतो आपण? इलेक्ट्रिकचा वापर कशासाठी करतो? मोटर चालू करणे. ते मोटरच्या मुवमेंटमुळे आपण वेगवेगळी पद्धतीने कार्य करू शकतो. ठीक आहे, मोटर काय करते? इलेक्ट्रिकलचं मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन करते, बरोबर की नाही? आणि त्या जे काही रोटेशन्स होतात मोटरमुळे त्याच्यामुळे आपण विविध हालचाली करून जे काही आपलं जे काही सिद्ध कार्य आहे ते आपण कार्य करू शकतो. ठीक आहे, तर आता जी एनर्जी आहे त्याचं एकक जे आहे एसआय पद्धती ते काय आहे? जूल. ठीक आहे, आणि सीजीएस पद्धतीमध्ये आहे अर्ग, ERG अर्ग. ठीक आहे, हे फक्त लक्षात ठेवायचं तुम्हाला. आणि 1 जूल इज इक्वल टू किती आहे? 10⁻⁷ अर्ग. ठीक आहे,
1 जूल म्हणजे किती 10⁻⁷ अर्ग. हे डायरेक्ट तुम्हाला विचारतो 1 जूल म्हणजे किती 10⁵ अर्ग, 10⁵ अर्ग, त्याच्यानंतर 10⁷ अर्ग. अशा पद्धतीने तुम्हाला ऑप्शन्स दिले जाऊ शकतात. तर तुम्हाला लक्षात पाहिजे की 1 जूल म्हणजे किती अर्ग, तर 10⁻⁷. ठीक आहे. आता ऊर्जेचे विविध प्रकार आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये कोणकोणते आहेत? प्रामुख्याने जे यांत्रिक ऊर्जा आहे, मेकॅनिकल एनर्जी, ठीक आहे, त्याचेच आपण प्रकार सध्या पाहणार आहोत. आता इलेक्ट्रिकल एनर्जी वगैरे ते पण प्रकार आहेत, केमिकल एनर्जी आहे. ह्या चॅप्टरमध्ये आपण फक्त यांत्रिक पद्धती म्हणजे मेकॅनिकल ते कोणत्या पद्धतीचे आहेत ते 2 प्रकारचे आहेत. एक आहे गतीची ऊर्जा कायनेटिक एनर्जी आणि काय स्थितीची ऊर्जा म्हणजेच काय पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. हे 2 प्रकार आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. आता मेकॅनिकल एनर्जी म्हणजे काय? ठीक आहे. यांत्रिकीकरणाची जी यांत्रिकीकरण वापरून आपण जी एनर्जी तयार करू शकतो त्याला काय आपण बोलतो मेकॅनिकल एनर्जी. ठीक आहे. त्याचे 2 प्रकार आहेत. एक आहे गतीची ऊर्जा आणि स्थितीची ऊर्जा. तर गतीची ऊर्जा म्हणजे काय कायनेटिक एनर्जी. गतीज याच्या नावातच आहे गती. गती म्हणजे काय मोशन. ज्या ज्या मोशनमुळे एखादी एनर्जी तुम्हाला प्राप्त होत असेल तर त्याला काय बोलणार आपण कायनेटिक एनर्जी. तुम्ही गाडी चालवता बरोबर, त्या गाडीमध्ये काय असतं पेट्रोल आहे, पेट्रोलचं हे होणार कंबशन होणार, त्याच्यामध्ये हीट जनरेट होणार, त्याच्यानंतर त्याचं मेकॅनिकल फॉर्ममध्ये तयार होणार इंजिन असतं. ठीक आहे. इंजिन काय करतं मेकॅनिकल एनर्जी तयार करतं काय म्हणजे यांत्रिकी ऊर्जा बरोबर की नाही. आणि ती यांत्रिकी ऊर्जा कशामध्ये तयार होते मोशनच्या स्वरूपात. म्हणजे आपण गाडी चालवताना आपल्याकडे कोणती एनर्जी असणार आहे कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. जी जी ऊर्जा तुम्हाला गतिमान अवस्था ठीक आहे मोशनमुळे प्राप्त होणार आहे त्याला आपण काय बोलणार आहोत गतीची ऊर्जा कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. आता तुम्ही गाडी चालवता, तुम्ही त्याच्यानंतर बंदूक वगैरे वापरता, त्याच्यामध्ये पण कोणती गोळी असते बंदुकीमध्ये काय होतं गोळी असते. ठीक आहे. त्या गोळीवर ट्रिगर जेव्हा आपटला जातो त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये काय असतं केमिकल असतं, ते केमिकल ब्लास्ट होतं आणि त्याच्यामुळे काय होतं त्याचं रूपांतर मोशनमध्ये होतं. ती गोळी खूप जोरदार वेगाने त्या नळीतून बाहेर सोडली जाते. ठीक आहे. ते नळी जे असते त्याच्यामुळे काय होतं त्याला डायरेक्शन मिळून जातं. ठीक आहे. तर इथे काय होतं तुमची जी मेकॅनिकल एनर्जी आहे ती गती जी याच्यामध्ये असणार आहे मोशन प्राप्त होते त्या गोळीला बरोबर आणि खूप स्पीडने ती गोळी जाते. ठीक आहे. तर इथे काय होतं तुमच्या केमिकल एनर्जीचं रूपांतर मेकॅनिकल एनर्जी मध्ये केलं जातं आणि ते मेकॅनिकल एनर्जी म्हणजे कोणती कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. आता गतीचे ऊर्जेचं जे सूत्र आहे ते आहे 1/2 mv². ठीक आहे. इथे m म्हणजे काय आहे तर वस्तूचं वस्तुमान. ठीक आहे. वस्तूचे वस्तुमान म्हणजेच मास. ठीक आहे. हे सूत्र लिहून घेऊ शकता तुम्ही. गतीच्या ऊर्जेचं सूत्र आहे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². m म्हणजे काय आहे वस्तुमान मास आणि v म्हणजे त्या वस्तूचा वेग तर त्याचा वर्ग. हे आहे आपल्या गतीच्या ऊर्जेचं सूत्र. ठीक आहे. कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. जर वेग जर आपण दुप्पट केला तर गतीची ऊर्जा किती होणार आहे चौपट होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढची ऊर्जा आहे स्थितीज ऊर्जा पोटेन्शियल एनर्जी. स्थितीज ऊर्जा एखाद्या वस्तूमध्ये त्याच्या विशिष्ट स्थिती ठीक आहे किंवा आकार किंवा त्याचं जे काही कॉम्पोजिशन आहे म्हणजे संरूपण ठीक आहे तर याच्यामुळे त्याच्यामध्ये काही एनर्जी तयार होत असेल तर त्याला आपण काय बोलणार आहे पोटेन्शियल एनर्जी. म्हणजेच काय तुमची स्थितीज ऊर्जा एखादी वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे. ठीक आहे. स्थिती म्हणजे काय उंच खोली. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असलेला आकार. ठीक आहे. आकार आणि संरूपण म्हणजे काय कॉम्पोजिशन. ठीक आहे. त्याच्यामध्ये समजा काही केमिकल कॉम्पोजिशन वगैरे आहे तर त्याच्यापासून मिळणारी ऊर्जा याला काय बोलणार आपण स्थितीज ऊर्जा पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचं हे पाहिलं तर तुमची जे स्प्रिंग आहे ठीक आहे ती स्प्रिंग मध्ये एनर्जी असते बरोबर. स्प्रिंग जेव्हा आपण कंप्रेस करतो आणि जेव्हा सोडतो ती पुन्हा त्याच्या रूपात येते. ठीक आहे. याचा वापर आपण डे टू डे लाईफ मध्ये दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच वेळा करत असतो. ठीक आहे. आपले जे गाडीमध्ये हायड्रॉलिक जे असतात स्प्रिंग ॲब्झॉर्बर बनतो आपण शॉक ॲब्झॉर्बर त्याच्यामध्ये काय असतं स्प्रिंग असतं. ठीक आहे. आपल्याला खड्ड्या वगैरे मध्ये जाताना आपल्याला त्रास होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये ते बसवलं जातं बरोबर. त्याच्यामध्ये काय असते पोटेन्शियल असतं. आपण जे स्टँड लावतो त्याच्यामध्ये पण काय असतं स्प्रिंग हे केली जाते. ठीक आहे. ऑनलाईन विद्यार्थ्यांना आवाज येतो सर्वांना. ठीक आहे. कोणाला अडचण असेल तर तुम्ही इथं टाईप करू शकता. ठीक आहे. तर पोटेन्शियल एनर्जी धनुष्यबाण आपण पाहतोय. ठीक आहे. धनुष्यबाणामध्ये काय करतो आपण बाण धनुष्याला लावून ती ताणतो. ठीक आहे. ती ताणलेल्या अवस्थेमुळे त्याच्यामध्ये काय होतं आपण बाण सोडल्यानंतर ते काय होतं मोशन प्राप्त होते त्या बाणाला. ठीक आहे. तो प्रचंड स्पीडमध्ये जाऊन त्याच्या टार्गेटवर आदळू शकतो. तर त्याच्यामध्ये कोणती ऊर्जा असणार आहे
पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, आपण जे धरण बांधतो, ठीक आहे, त्या धरणामध्ये काय केलं जातं, आपण जेव्हा धरण बांधतो नदीला अडवून आपण पाणी थांबतो आणि काय करतो, उंच त्याच्यावर पाण्याचा फ्लोट पाणी हे ठेवून देतो. ठीक आहे, पाणी अडवतो आणि उंचावरून पाणी सोडतो. ते उंचावरून पाणी सोडल्यानंतर त्याला मोशन प्राप्त होते, स्पीडमध्ये ते पाणी येतं, त्याच्यानंतर जे टर्बाईन असतात ते फिरवले जातात आणि त्याच्यापासून काय होतं, इलेक्ट्रिसिटी आपण जनरेट करतो. ठीक आहे, म्हणजे जे आपण धरणामध्ये पाणी साठवलं असतं याच्यामध्ये काय राहतं, त्या धरणाच्या पाण्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी राहते. ठीक आहे, त्या पाण्यामध्ये पोटेन्शियल असतं, ते त्याच्या उंच स्थितीमुळे प्राप्त होतं. बरोबर की नाही, आपण चालत्या नदीपासून पाणी बनवू शकतो का, नाही, तर त्या पाण्याला आपल्याला अडवावं लागून त्याला साठा करून त्याच्यामध्ये ते पोटेन्शियल जनरेट करावं लागतं. त्यासाठी आपण धरण बांधतो, बांध घालतो. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये ते पाणी अक्युमुलेट होतं, साठत जातं त्या याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर उंचावरून ते पाणी स्पीडमध्ये खाली सोडलं जातं किंवा टर्बाईनमध्ये सोडलं जातं. ठीक आहे, तर त्या पोटेन्शियलमुळे ते जस्ट त्या पाण्याला स्पीड प्राप्त होतो खूप जास्त आणि त्याच्यामुळे जे टर्बाईन असतात ते फिरवले जातात आणि त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, जी पोटेन्शियल एनर्जी त्याचं रूपांतर आपल्या इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होतं. ठीक आहे, तर एखादं केमिकल असेल, बॉम्ब असेल, ठीक आहे, तुम्ही बॉम्ब फोडता, बॉम्बमध्ये काय असतं, बॉम्बमध्ये केमिकल्स असतात. बरोबर की नाही, ते केमिकल्स काय होतात, एक्सप्लोड होतात. ठीक आहे, म्हणजेच काय, त्या केमिकलमध्ये अशी एनर्जी आहे ज्याच्यामुळे बाकीच्या आपल्याला एनर्जी पाहायला मिळतं. तुम्ही फटाके फोडता, फटाक्यामध्ये काय होतं, तुम्ही फटाके आणता, त्याच्यामध्ये दारू भरलेली असते किंवा त्याला दारूच बोलतात ना, फटाक्याची दारू. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कलर्स पण मिळतात, वेगवेगळे रंग पाहायला मिळतात, त्याच्यानंतर तुम्हाला आवाजही खूप मोठा मिळतो, प्रकाशही मिळतो. बरोबर, हे एका कंपाऊंड पासून होतं. कंपाऊंड म्हणजेच काय, तुमचं संरूपण, कंपोजिशन काय आहे, त्याच्यामध्ये केमिकल, वेगवेगळ्या पद्धतीचे केमिकल एकत्र केले जातात आणि त्या केमिकल पासून तुम्हाला एनर्जी मिळते. ठीक आहे, एनर्जी वेगवेगळ्या साऊंड मध्ये मिळते, लाईट एनर्जी मध्ये पण मिळते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये पण कोणती एनर्जी आहे, पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, हे आपले मेकॅनिकल याचे दोन हेप आहे. तर स्थितीज ऊर्जेचं जे सूत्र आहे पोटेन्शियल एनर्जीचं, ते काय आहे, स्मॉल एम, स्मॉल जी आणि एच. ठीक आहे, आता एम म्हणजे काय आहे, इथे स्मॉल एम म्हणजे त्या पदार्थाचं काय आहे, वस्तुमान, मास. ठीक आहे, छोटा फटाका आहे त्याच्यामध्ये छोटं हे भरलेली आहे, छोटीशी दारू, त्याचा आवाज किती येणार आहे, छोटा. आणि मोठा फटाका असेल, सुतळी बॉम्ब, त्याच्यामध्ये जास्त जोरात भरलेली आहे आणि जास्त टाईट बांधलेलं असतं ते, त्याच्यामधून काय मोठा आवाज येतो. बरोबर की नाही, म्हणजे जास्त कमी मास असेल तर कमी तुमची एनर्जी असणार आहे, जसं जसं मास वाढेल तसं तुमचं एनर्जी पण वाढणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जी काय आहे, ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशन, आता तुम्ही डॅम बांधला, डॅम मध्ये पाणी वरती साचवलं, ते कशाच्या आधाराने खाली येणार आहे, तर त्याच्यावर काय होणार आहे, गुरुत्वाकर्षण बल होणार आहे. ठीक आहे, एखादा तुम्ही हे सोडला, गोळा किंवा बॉम्ब आपण हवेतून सोडला, त्याच्यावर ग्रॅव्हिटेशन पण इम्पॅक्ट होतो. ठीक आहे, जेवढ्या जोरात तो गोळा आपटेल तेवढा त्याचा इम्पॅक्ट जास्त असतो. ठीक आहे, बरोबर की नाही. ठीक आहे, आणि एच म्हणजे काय आहे, त्या पदार्थाची जमिनीपासून उंची. ठीक आहे, ओके, तर पोटेन्शियल एनर्जीचं हे सूत्र आहे mgh आणि कायनेटिक एनर्जीचं सूत्र आहे 1/2 mv². ठीक आहे, लक्षात आलं, कोणाला काय अडचण नाही. चला पुढे जाऊया. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला आहे ऊर्जा अक्षयतेचा नियम. ठीक आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ठीक आहे, तर हा लॉ काय बोलतो की ऊर्जा ही निर्माण करता येत नाही आणि ती काय नष्टही करता येत नाही. ठीक आहे, ऊर्जा तयार करू शकत नाही आपण आणि ती काय करू शकत नाही, नष्टही करू शकत नाही, परंतु त्या ऊर्जेचं काय होतं, एका प्रकारापासून दुसऱ्या प्रकारामध्ये आपण काय करू शकतो, रूपांतरण करू शकतो. ठीक आहे, आणि जी आपल्या युनिव्हर्स म्हणजे विश्वामध्ये जेवढी एकूण ऊर्जा आहे ती कायम काय आहे, सदैव अक्षय आहे, म्हणजे ती कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, आपण त्याच्यामध्ये नवीन तयार करू शकत नाही. ठीक आहे, आता याचं उदाहरण जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर तुम्ही केमिकलमध्ये जी ऊर्जा आहे त्याच्यामध्ये कशामध्ये रूपांतर होतं, जेव्हा तुम्ही फटाका फोडता त्याच्यामध्ये प्रकाशामध्ये त्याचं रूपांतर होतं. ठीक आहे, प्रकाश, त्याच्यानंतर साऊंड, आवाजामध्ये त्याचं रूपांतर होतं. ठीक आहे, म्हणजे एक केमिकल पासून कोणती ऊर्जा तयार झाली, प्रकाश ऊर्जा आणि साऊंड ऊर्जा. ठीक आहे, त्याच्यानंतर पेट्रोल पाहूया. पेट्रोल, पेट्रोलमध्ये काय आहे, तुमचं केमिकलच आहे एक प्रकारचं. ठीक आहे, पेट्रोल पासून तुम्ही कशामध्ये, हीटमध्ये त्याचं रूपांतर करू शकता. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर ती ऊर्जा तुम्ही मेकॅनिकल एनर्जी म्हणून पण वापरते ते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने जी काय तुमच्या विश्वामध्ये ऊर्जा आहे ती तुम्ही निर्माण नाही करू शकत, तुम्ही फक्त कन्वर्ट करू शकता तिला. ठीक आहे, ती तुम्ही निर्माणही करू शकता आणि डिस्ट्रॉय करू शकत नाही. जे ऊर्जा जे आपल्या विश्वामध्ये जी एकूण ऊर्जा आहे ती कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, तर हा झाला तुमचा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ठीक आहे, ऊर्जा अक्षयतेचा नियम. आता काही जे ऊर्जेचे प्रकार आहेत ते पाहूया. उष्णता ऊर्जा, आता हे लाकूड, बायोगॅस, केमिकल्स वगैरे पासून आपण कोणत्या पद्धतीची उष्णता मिळू शकतो, उष्णता हा पण काय आहे, ऊर्जेचा एक प्रकार आहे. ठीक आहे,
त्याच्यानंतर विद्युत ऊर्जा. विद्युत ऊर्जा म्हणजे काय, इलेक्ट्रिकल फॉर्म मध्ये जी तुम्हाला ऊर्जा मिळते त्याला आपण इलेक्ट्रिक ऊर्जा असं म्हणतो. ही कोणत्या फॉर्म मध्ये असते, इलेक्ट्रिक करंट, विद्युत धारा. ठीक आहे, याच्यामध्ये काय होतं, इलेक्ट्रॉन्सचं वहन होतं, त्याच्यानंतर काय होतं, इलेक्ट्रिसिटी आपली जनरेट होते. हा पण कसला आहे, ऊर्जेचा प्रकार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सौर ऊर्जा. सौर ऊर्जा सूर्यापासून जे आपल्याला सूर्यकिरण मिळतात त्याचा आपण कशामध्ये रूपांतर करू शकतो, सौर ऊर्जेमध्ये. ठीक आहे, त्याचा वापर जर करायचं म्हटलं तर ग्रामीण भागामध्ये सर्वत्र काही सिलेंडर वगैरे किंवा इलेक्ट्रिसिटी पोहोचलेली नसते, तर त्या भागामध्ये याचा वापर केला जातो. सोलर, त्याला सोलर शेगडी बोलतात, बरोबर. त्याच्यामध्ये काय केलं जातं, सूर्याची जी प्रारणं आहेत, जे किरणं आहेत, त्याचा वापर करून ते एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन करून तिथे उष्णता तयार केली जाते आणि त्याच्यावर अन्न शिजवलं जातं, बरोबर. म्हणजे सूर्याच्या याचा वापर करून आपण काय उष्णता तयार करतो. ठीक आहे, सोलर. आता सोलरवर आपलं बऱ्याचशा लोकांच्या घरी पण असेल की सोलरवर आपण घरातले पंखे वगैरे चालवतो, इलेक्ट्रिसिटी वापरतो. ठीक आहे, म्हणजे सोलरमध्ये काय होतं, तुमचा सोलरचा वापर करून तुम्ही इलेक्ट्रिसिटी सुद्धा जनरेट करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर रासायनिक ऊर्जा. रासायनिक ऊर्जा याच्यामध्ये केमिकलचा वापर करून तुम्ही एनर्जी जनरेट करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर अणु ऊर्जा, ॲटॉमिक ऊर्जा. आता ॲटॉमिक ऊर्जामध्ये काय होतं, तुम्ही जो ॲटम बॉम्ब असतो, ठीक आहे, अणु बॉम्ब, याला काय होतं, याच्यामध्ये न्यूक्लिअर फिशन म्हणजे दोन याचं विखंडन केलं जातं. ठीक आहे, न्यूक्लिअर फ्युजन केलं जातं दोन याचं. ठीक आहे, न्यूक्लिअर फ्युजन आणि न्यूक्लिअर फिशन हे दोन प्रकार आहेत अणु ऊर्जा निर्मितीचे. ठीक आहे, तर न्यूक्लिअर फिशन मध्ये काय केलं जातं, एक अणु तुमचा ॲटम आहे जो हेवी एलिमेंट आहे, ठीक आहे, त्याच्यावर काय होतं, न्यूट्रॉनचा मारा केला जातो आणि तो मारा केल्यानंतर त्याच्यातून प्रचंड अशा प्रमाणात ऊर्जा बाहेर पडते. ठीक आहे, आणि त्या ऊर्जेचा वापर तुम्ही कशासाठी करता, पाणी गरम करून त्याची वाफेत रूपांतर करून त्याच्यानंतर त्याचं इलेक्ट्रिसिटीमध्ये जनरेशन केलं जातं. ठीक आहे, म्हणजे तुमच्या अणुऊर्जेचा वापर बॉम्ब म्हणून सुद्धा पण केला जातो. ठीक आहे, आणि त्याचाच वापर तुमच्या इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी सुद्धा केला जातो. ठीक आहे, तर हे एनर्जीचे काही प्रकार आहेत. त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे वर्क कार्य. आता कार्य म्हणजे काय, कार्य म्हणजे तुमचं बल आणि विस्थापन यांचा गुणाकार आहे. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट. एखादा तुम्ही कार्य करताय, ते कार्य घडलं की नाही हे कसं ठरवलं जातं, तुम्ही जे काही कार्य करताय, एखाद्या वस्तूवर तुम्ही बल प्रयुक्त करताय आणि ती बल प्रयुक्त केल्यानंतर ती वस्तू तिची जागा बदलते, म्हणजे तिची काय होतं, डिस्प्लेसमेंट होते, तेव्हा त्याला काय म्हणणार आपण, कार्य झालं, म्हणजे वर्क डन. ठीक आहे, तर त्याचा फॉर्म्युला आहे W = F × S. F म्हणजे फोर्स आणि S म्हणजे डिस्प्लेसमेंट, विस्थापन. एखाद्या वस्तूवर तुम्ही बल प्रयुक्त केलं, आता ही बॉटल आहे, ठीक आहे, याच्यावर मी समजा बल प्रयुक्त केलं म्हणजे ही उचलली इथून. ठीक आहे, म्हणजे याच्यावर काय आलं, कार्य प्रयुक्त आलं आणि याच्या मूळ जागेपासून काय आलं, विस्थापन झालं. ठीक आहे, तेव्हा याच्यावर कार्य प्रयुक्त आलं असं म्हणून बोलतो. ठीक आहे, एखाद्या वस्तूवर आपण फोर्स अप्लाय केला आणि त्या वस्तूने जागा चेंज नाही केली तर त्याला आपण काय बोलणार आहे, विस्थापन झालं नाही, म्हणजे विस्थापन काय आलं, 0, म्हणजे ते इथे कार्य होणार आहे का नाही. तर कार्य 3 प्रकारचं असतं, शून्य, धन आणि ऋण. ठीक आहे, एखाद्या वस्तूवर आपण जेव्हा बल प्रयुक्त करतो आणि ज्या दिशेने आपण बल प्रयुक्त करतो त्या दिशेत जर त्या वस्तूचं विस्थापन झालं तर त्याला काय बोलणार आहे आपण, धन कार्य. ठीक आहे, वर्क डन इन अ पॉझिटिव्ह वे. ठीक आहे, एखाद्या वस्तूवर आपण बल प्रयुक्त केलं आणि विस्थापनच नाही आलं, ठीक आहे, तर काय होणार आहे, 0 वर्क डन. ठीक आहे, आणि एखाद्या वस्तूवर आपण बल प्रयुक्त केला आणि विरुद्ध दिशेने, ज्या दिशेने आपण बल प्रयुक्त करतोय त्याच्या विरुद्ध दिशेने जर ती वस्तू विस्थापित होत असेल तर त्याला काय बोलणार आहे, निगेटिव्ह वर्क. ठीक आहे, आता वर्कचं जे युनिट आहे ते पण काय आहे, जूल असं आहे, जूल, न्यूटन, मीटर. ठीक आहे, आणि सीजीएस मध्ये त्याचं कार्य आहे अर्ग. ठीक आहे, ठीक आहे, आता वर्क काय आहे, धन पण आहे, ऋण पण आहे आणि 0 पण आहे. ठीक आहे, तर याला काय बोलतात, वर्क. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे पॉवर, शक्ती, कार्य करण्याचा दर. ठीक आहे, याला काय बोलतात, शक्ती असं बोलतात, कार्य करण्याचा दर. एखादा व्यक्ती शक्तिमान आहे, आपण म्हणतो की यार एखादा व्यक्ती शक्तिमान आहे म्हणजे काय होतो, तो कमी वेळेत जास्त काम करतो. ठीक आहे, तर त्याला काय बोलणार आहे आपण, शक्तिमान. आणि एखादा व्यक्ती कमी काम करतोय म्हणजेच काय, तो कमी वेळेत म्हणजे वेळेमध्ये कमी कार्य होतं. ठीक आहे, एखादं काम करायला 2 माणसं लागतात, तेच काम करायला 3 लोक लागतात, तर 2 माणसं काय आहे, 2 माणसं शक्तिमान आहेत, तर 3 माणसं कमी शक्तिमान आहे असं आपण म्हणतो. म्हणजेच काय, शक्ती कशावर डिपेंड आहे, तुमचा जो कार्य करण्याचा दर.
रेट ऑफ डुईंग वर्क, ठीक आहे, याला काय बोलतात, कार्य, सॉरी शक्ती, ठीक आहे. आणि शक्तीचा जो काही फॉर्म आहे पॉवर आपण कशामध्ये मोजतो, वर्क बाय टाइम, ठीक आहे. याचं युनिट आहे वॅट, ठीक आहे. आता एखाद्या बल्बची शक्ती आहे ती आपण कशामध्ये मोजतो, वॅट मध्ये. त्या बल्बवर लिहिलेलं असतं किती वॅटचा बल्ब आहे, म्हणजे तो किती कार्य करतो, ठीक आहे, किती एनर्जी तो जनरेट करतो, ठीक आहे. याचं जे युनिट आहे शक्तीचं एकक ते आहे जूल पर सेकंड, ठीक आहे. वर्क आपण जूल मध्ये मोजतो, बरोबर, आणि टाइम आपण सेकंड मध्ये मोजतो. तर याचं कार्य आहे वॅट पर सेकंड, ठीक आहे. त्याच्यानंतर कन्व्हर्जन आहेत काही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की 1 किलो वॅट म्हणजे किती, 1 किलो वॅट म्हणजे 1000 वॅट, ठीक आहे. 1 किलो वॅट म्हणजे 1000 वॅट, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जेव्हा डे टू डे लाईफ मध्ये किंवा इंडस्ट्री लेवलला जेव्हा हे केलं जातं, एनर्जी किंवा शक्तीचं वापरलं जातं, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी वापरली जाते, ठीक आहे. इलेक्ट्रिसिटी यूज करताना ती हॉर्स पॉवर मध्ये मोजली जाते, ठीक आहे, बरोबर. हॉर्स पॉवर, अश्वशक्ती बोलतात त्याला, ठीक आहे. तर एक हॉर्स पॉवर म्हणजे काय, 746 वॅट. 1 HP इज इक्वल टू 746 वॅट, ठीक आहे. एक हॉर्स पॉवर इज इक्वल टू 746 वॅट, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. 1 किलो वॅट म्हणजे किती, 1 kW इज इक्वल टू 1000 वॅट. त्याच्यानंतर 1 HP, एक अश्वशक्ती म्हणजे किती, 746 वॅट, ठीक आहे. आता एक वापर करताना किलोवॅट पर आवर, एक अश्वशक्ती वापरताना तुम्ही तासाला किती युनिट वापरता किंवा किती वॅट वापरता त्याच्यानुसार केलं जातं. तर तासाला किती, 3.6 इंटू 10⁻⁶ जूल, ठीक आहे. एवढं आपलं युनिट आहे, याला एक युनिट बोलतात. आपलं जे लाईट बिल येतं ते युनिट मध्ये येतं, बरोबर. ते आपण किती तास वापरलंय, तासाला किती युनिट वापरतो, ठीक आहे, त्याच्यानुसार बिल येत असतं. तर एक युनिट म्हणजे किती, एक युनिट म्हणजे 1 किलोवॅट पर आवर, 1 किलोवॅट पर आवर. आणि हे किती आहे, 3.6 इंटू 10⁻⁶, ठीक आहे. हे लक्षात ठेवा, हे तुम्हाला कन्व्हर्जनला येऊ शकतं की 1 HP म्हणजे काय, त्याच्यानंतर 1 किलोवॅट म्हणजे काय, आणि 1 किलोवॅट पर आवर म्हणजे काय, एक युनिट म्हणजे किती, ठीक आहे. ओके, तर हे आहे आपलं एनर्जी, वर्क आणि कार्य, ठीक आहे. याच्यामध्ये कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकता, ठीक आहे. नसेल तर मग पुढच्या चॅप्टरला आपल्याला जायला. ओके, जायचं पुढे, ठीक आहे. पुढचा चॅप्टर आहे आपला साऊंड अँड वेव्ह मोशन, ठीक आहे. साऊंड अँड वेव्ह मोशन, ठीक आहे. आता साऊंड म्हणजे काय, साऊंड म्हणजे काय, ठीक आहे. साऊंड हा ऊर्जेचा एक प्रकार आहे, ठीक आहे. आणि ऊर्जेचा असा प्रकार जो आपल्या कानामध्ये ऐकण्याची संवेदना, ठीक आहे, सेन्सेशन तयार करतो, ठीक आहे. वर्क इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच क्रिएट्स सेन्सेशन, ठीक आहे, ऑफ हिअरिंग इन अवर ब्रेन, ठीक आहे. आपल्या मेंदूमध्ये ऐकण्याची संवेदना आहे, संवेदना सेन्सेशन आहे, बरोबर. आणि साऊंड हा ऊर्जेचाच एक प्रकार आहे, ठीक आहे. आता जी ध्वनीची निर्मिती होते ती कशा पद्धतीने होते, ठीक आहे. ध्वनी हा व्हायब्रेशन मुळे तयार होतो, बरोबर. त्याला कंपन असं बोलतात, कंपन, व्हायब्रेशन्स, ठीक आहे. आता एखादी वस्तू जर व्हायब्रेट होत असेल तर त्याच्यापासून आवाज जनरेट होत असतो, ठीक आहे. कंपन म्हणजे काय असतं, वस्तूची जलद गतीने पुढे मागे होणारी हालचाल, ठीक आहे. आता जी कंपनी असतात ते व्हायब्रेशन्स आपल्याला डोळ्यांनी पाहू पण शकतो, ठीक आहे. एखादी वस्तू आपण तुम्ही 11-12ला जर कोणाचा सायन्स असेल त्याच्यामध्ये तो फोर्क असतो ते, ठीक आहे. त्या फोर्कला आपण मारल्यानंतर त्याच्यात ते व्हायब्रेशन्स वगैरे मोजायला आपल्याला येतं त्याला, ठीक आहे. तर त्याला त्याच्यापासून जे व्हायब्रेशन्स होतात त्याच्यापासून काय होते, साऊंडची निर्मिती होत असते, ठीक आहे. आता जो साऊंड आहे तो कशा पद्धतीने प्रसारण पावतो साऊंडचं त्याला पाहायचं आपल्याला, ठीक आहे. कशा पद्धतीने ध्वनी आपल्याला ऐकू येतो, ठीक आहे. तर ध्वनीला ऐकू येण्यासाठी काय लागतं, माध्यम, मीडियमची आवश्यकता असते, ठीक आहे. माध्यम कोणत्या प्रकारचं असतं, स्थायू असू शकतं
वायू असू शकतं किंवा द्रव सुद्धा असू शकतं. ठीक आहे, हे 3 माध्यम झाले. तर आवाज ऐकण्यासाठी माध्यमाची गरज असते. ठीक आहे, आता मी बोलतोय, तुम्हाला आवाज ऐकू येतोय का? तर इथे माध्यम प्रेझेंट आहे, हवेच्या स्वरूपात इथे वातावरण निर्मिती आहे. जर आपल्या इथे व्हॅक्यूम असती, ठीक आहे, निर्वात पोकळी असते, तर निर्वात पोकळीत आवाज ऐकू येत नाही, कारण की निर्वात पोकळीमध्ये आवाजच नसतो. म्हणजेच काय, स्पेसमध्ये आपण आवाज ऐकू शकत नाही, कारण की स्पेसमध्ये माध्यम नाहीये. पृथ्वीवर वातावरण आहे, त्याच्यामध्ये गॅसेसच्या मध्ये माध्यम तयार होतं आणि आपल्याला आवाज ऐकू येतो. ठीक आहे, तर आवाजाचं प्रसारण होताना बघा, आवाजाची प्रसारण होताना 2 पद्धतीने होऊ शकतं. ठीक आहे, त्याला काय बोलतात, लहरींच्या स्वरूपात. ठीक आहे, लहरी. ठीक आहे, यांना बोलतात लॉन्जिट्युडिनल वेव्ह. ठीक आहे, लॉन्जिट्युडिनल वेव्ह याच्या स्वरूपात आवाजाचं प्रसारण होतं. त्याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत. एक आहे अवतरंग ट्रान्सवर्स वेव्ह आणि अनुतरंग लॉन्जिट्युडिनल वेव्ह. ठीक आहे, ट्रान्सवर्स वेव्ह आणि लॉन्जिट्युडिनल वेव्ह, अवतरंग आणि अनुतरंग. ठीक आहे, आता अवतरंग म्हणजे काय, ट्रान्सवर्स वेव्ह म्हणजे काय, या तरंगामध्ये काय होतं, जे कण असतात, पार्टिकल्स असतात, ठीक आहे, ते कशा पद्धतीने त्यांच्या मध्यस्थितीच्या वर आणि खाली यांचं काय होतं, ऑसिलेशन होत असतं. ठीक आहे, ही वेव्ह पहा, याच्यामध्ये जे पार्टिकल आहेत माध्यमामध्ये काय असणार आहे, कणाच्या स्वरूपात पार्टिकल्स प्रेझेंट असणार आहेत. ठीक आहे, यांचं दोलन कशा पद्धतीने होणार आहे, अप अँड डाऊन अशा पद्धतीने, आणि हे पुढे पुढे त्याचं प्रोपोगेशन होणार आहे. ठीक आहे, वर आणि खाली. ठीक आहे, तर अशा पद्धतीच्या वेव्हला काय बोलतात, ट्रान्सवर्स वेव्ह. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरी वेव्ह आहे, ती आहे अनुतरंग लॉन्जिट्युडिनल वेव्ह. ठीक आहे, याच्यामध्ये जे कण आहेत, ठीक आहे, यांची जी हालचाल आहे ती पुढे मागे पुढे मागे पुढे मागे अशा स्वरूपात होत असते, अशी 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 अशी. ठीक आहे, तर जे पुढे मागे होणारी हालचाल आहे त्याला आपण काय बोलणार आहे, अनुतरंग लॉन्जिट्युडिनल वेव्ह. ठीक आहे, आणि याचं जी वेव्हची मोशन आहे ती पार्टिकलची जी मुवमेंट होते ती त्याच्या दिशेने होते. ठीक आहे, ज्या दिशेने साऊंड प्रोपगेट होणार आहे त्या दिशेने पार्टिकलची मुवमेंट पुढे मागे होत असते. ठीक आहे, ट्रान्सवर्स मध्ये अप अँड डाऊन वर खाली अशा पद्धतीने वेव्ह पुढे सरकते, आणि अनुतरंगामध्ये पुढे मागे अशा पद्धतीने. ठीक आहे, याच्यामध्ये परपेंडिक्युलर असणार आहे, एका सरळ रेषेला परपेंडिक्युलर आहे. याच्यामध्ये कसं असणार आहे, पॅरलल असणार आहे. ठीक आहे, तर ध्वनी 2 प्रकारे हे होऊन जातं. त्याच्यामध्ये कोणता आहे, अनुतरंग आणि अवतरंग. ठीक आहे, आता ध्वनी तरंगाची वैशिष्ट्य काय काय आहेत, त्याच्यामध्ये काय काय होतं, कंप्रेशन आणि विरलन. ठीक आहे, रिफ्रॅक्शन आणि कंप्रेशन अशा पद्धतीचे त्याच्यामध्ये 2 आपल्याला हे पाहायला मिळतात. ठीक आहे, त्यांची वैशिष्ट्ये आहेत. याच्यामध्ये कंप्रेशन होताना काय होतं, जे माध्यम आहेत तुमचे, माध्यमांमधले जे कण आहेत, ठीक आहे, कंप्रेस होतात. म्हणजे काय, ते एका जागी खूप त्याची दाटी होऊन जाते. ठीक आहे, कंप्रेस होऊन जातात. आणि रिफ्रॅक्शन मध्ये, विरलन मध्ये काय होतात, त्यांचा लांब लांब हे पसरलेले असतात. ठीक आहे, तर कंप्रेशन आणि रिफ्रॅक्शन या अशा पद्धतीने तुमचे कण मागे पुढे होत असतात. ठीक आहे, तर इथे दाखल नाही. ओके, ठीक आहे, तर ही जी वेव्ह आहे, ठीक आहे, याच्यामध्ये पहा, एका ठिकाणी कंप्रेशन आहे. कंप्रेशन म्हणजे काय, इथे जे संख्या आहे कणांची ते दाटी आहे, दाटी वाटीने जे इथे कण आहेत. त्याच्यानंतर रिफ्रॅक्शन होतं, विरलन होतं. विरलन मध्ये काय होतं, ते कण दूर दूर विखुरले जातात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने दाटी, त्याच्यानंतर पुन्हा विरलन, अशा पद्धतीने कंप्रेशन रिफ्रॅक्शनच्या पद्धतीने तुमची वेव्ह, साऊंड वेव्ह पुढे सरकत असते. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये ज्या काही संज्ञा आहेत, आता ही वेव्ह आहे, ही वेव्ह कशा पद्धतीने मोजली जाते, त्याच्यामध्ये कोणकोणत्या कॉन्सेप्ट आहेत ते पाहणार आहोत. त्याच्यामधलं पहिली कॉन्सेप्ट आहे तरंग लांबी, वेव्ह लेंथ. ठीक आहे, जी वेव्ह आहे त्याचे आपण काय मोजतो, लेंथ मोजतो. ठीक आहे, त्याला काय बोलतात, वेव्ह लेंथ. आता ती कशी मोजतो ते पाहूया. 2 संपीडन किंवा 2 विरलन, ठीक आहे, यांच्या लगतच्या 2 संपीडन किंवा 2 विरलन, 2 कंप्रेशन किंवा 2 रिफ्रॅक्शन यांच्यामधल्या अंतराला काय बोलतो आपण, तरंग लांबी. ठीक आहे, याला काय बोलतात, तरंग लांबी, वेव्ह लेंथ. कंप्रेशन, विरलन, कंप्रेशन, विरलन. ठीक आहे, हे कंप्रेशन आहे. त्याच्यानंतर इथे काय होणार आहे, रिफ्रॅक्शन होणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा कंप्रेशन होणार आहे. हे कंप्रेशन जिथपासून सुरू होतं तर दुसरं कंप्रेशन जिथपर्यंत सुरू होतं, या एका याला काय बोलतात, तुमची वेव्हलेंथ. एवढी तिची एका तरंगाची लांबी असते. ठीक आहे, याला काय बोलतात, तरंग लांबी. आणि ही डिनोट कसं करतो, लॅम्बडा या अक्षराने. ठीक आहे, एक तर कंप्रेशन घ्या किंवा रिफ्रॅक्शन घ्या. ठीक आहे, पण लगतचे पाहिजे.
एका कंप्रेशन नंतर तुमचं रिफ्रॅक्शन होणार आहे, त्याच्यानंतर पुन्हा कंप्रेशन होणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने ते कंप्रेशन झाल्यानंतर पुन्हा रिफ्रॅक्शन होणार आहे. तर जे दोन लगतचे आहेत त्यांचं किती अंतर आहे त्याला आपण काय बोलतो, वेवलेंथ, तरंग लांबी. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे फ्रिक्वेन्सी, वारंवारता. आता वारंवारता म्हणजेच काय, एकक कालावधीमध्ये, युनिट टाइम मध्ये तुमच्या याच्यामधून किती आंदोलनांची संख्या होते याला काय बोलतो आपण, तरंगांची वारंवारता, फ्रिक्वेन्सी. तुम्ही एखाद्या स्टॉपला उभे आहात आणि तुमच्या समोरून 5 गाड्या पटापट पटापट गेला, तुम्ही काय बोलता, अरे गाड्यांची फ्रिक्वेन्सी चांगली आहे. ठीक आहे, तर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, एकक कालावधीमध्ये त्यांच्या आंदोलनांची संख्या किती होते. ठीक आहे, याला काय बोलतो आपण, वारंवारता, फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, आणि फ्रिक्वेन्सी आपण न्यू ह्या शब्दाने दर्शवतो, अशा पद्धतीचा हे त्याचा डिनोशन आहे फ्रिक्वेन्सीचं. ठीक आहे, ओके. आणि याचं युनिट आहे, याला आपण कशामध्ये मोजतो, हर्ट्स मध्ये मोजतो. फ्रिक्वेन्सी हर्ट्स मध्ये मोजली जाते. ठीक आहे, ह्या शास्त्रज्ञाने याचा शोध लावलेला आहे, याचं नाव आहे हर्ट्स. ठीक आहे, यांनी फ्रिक्वेन्सीचा अभ्यास केला. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा आपल्याला घटक आहे तो म्हणजे तरंगकाल, टाइम पिरियड ऑफ वेव्ह. ठीक आहे, जो दोन जे असतात संपीडन किंवा विरलन यांना एक ठराविक बिंदू पार करण्यासाठी किती वेळ लागतो त्याला आपण काय बोलणार आहे, तरंगकाल. ठीक आहे, एक आंदोलन होण्यासाठी लागणारा वेळ. ठीक आहे, म्हणजेच काय आपला तरंगकाल. ठीक आहे, आता फ्रिक्वेन्सी आपण पाहिलं की फ्रिक्वेन्सी म्हणजे एका याच्यामध्ये एक युनिट टाइम मधून किती आंदोलनं जातात. ठीक आहे, त्याच्या विरुद्ध अपोजिट मध्ये काय असणार आहे, तरंगकाल. एक जाण्यासाठी किती वेळ लागतो. ठीक आहे, आपण म्हटलं की बाबा एका सेकंदात 5 गेले, एका सेकंदात 5 बसेस गेल्या. ठीक आहे, ही काय आली आपली फ्रिक्वेन्सी झाली, बरोबर की नाही. पण एक जाण्यासाठी किती वेळ लागला, मग काय करणार तुम्ही, त्या 5 सेकंदाला खाली घेणार की नाही. तसंच इथे तुम्हाला तरंगकाल काढायचा आहे, त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी, तुमची फ्रिक्वेन्सी होती 5, एका सेकंदात किती गेलं ते करण्यासाठी तुम्ही काय करणार, 1/5 म्हणजे फ्रिक्वेन्सी तुम्ही डाऊन करणार, म्हणजे तुम्हाला कळणार एका याचा हे मिळणार आहे. ठीक आहे, एक जाण्यासाठी, एक तरंगकाल होण्यासाठी किती वेळ लागतो याला काय बोलणार, तुमचा तरंगकाल, टाइम पिरियड ऑफ वेव्ह. ठीक आहे, कोणाला काय अडचण बोला, स्लो घेऊ का, ठीक आहे, लगेच उसरतं का, ठीक आहे, ते वाचल्यावर लक्ष देईल. तर मला सरांनी सांगितले कमी लेक्चर मध्ये पटपट आवरा म्हणून फास्ट घ्यावं लागतं. तुम्हाला वाटलं ना फास्ट होतंय, सांगा की सर स्लो घेत जा. क्वेश्चन देतो ऍक्च्युअली, नाही घेत जाऊ, एक उद्या किंवा परवापासून. माझं काय आलं, लॅपटॉप खराब झालं, त्याच्यामुळे माझ्या ज्या स्लाइड्स आहेत ना त्या नाहीये. आज मिळेल माझ्याकडे लॅपटॉप, कदाचित आज मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये मला ऍडिशन करावं लागेल. ठीक आहे, कारण क्वेश्चन सगळे लक्षात नाही ठेवतो ना, एवढे टॉपिक आहे, प्रत्येकावरचा क्वेश्चन वेगवेगळा. याच्यामध्ये आता हे पीडीएफ्स आहेत, त्या ज्या माझ्या नोट्स आहेत त्या वेगळ्या फॉर्म आहेत, त्याच्यामध्ये क्वेश्चन टाकले जातील. ठीक आहे, ते आज समजा लॅपटॉप मिळालं तर उद्यापासून देईल, नाही मिळालं तर परवापासून मिळेल. ठीक आहे, आणि नाहीच तर मग सोमवारपासून जे काय होतील त्याच्यामध्ये आपण घेत जाऊ. ठीक आहे, बरं चला आपण हे पुन्हा हे घेऊया, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, त्याच्यानंतर हे तुम्हाला वेव्हचा प्रकार कळाला की लॉन्जिट्युडिनल वेव्ह म्हणजे काय आणि ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणजे काय. ठीक आहे, त्याच्यानंतर हे पण कळालं कंप्रेशन आणि रिफ्रॅक्शन, जो आपला आवाज जातो तो माध्यमातून जातो. ठीक आहे, माध्यम कसं असतं, तुमचे कणरहित कणांनी युक्त असतात. ठीक आहे, मीडियम कसं आहे, आता हे एअर आहे, एअर मध्ये काय पार्टिकल्स आहेत, गॅसेस आहेत, त्यांचे मॉलिक्युल्स आहेत, ॲटम्स आहेत. ठीक आहे, तर ह्यांना काय आपण कण बोलतो. ठीक आहे, तर या कणांच्या माध्यमातून जेव्हा आवाज जातो तो कशा पद्धतीने जाणार आहे, त्यांचं कंपन होणार, व्हायब्रेशन होतं. व्हायब्रेशन कसं होतं, व्हायब्रेशन वर खाली होऊ शकतं आणि किंवा मागे पुढे होऊ शकतं. ठीक आहे, तर आपला आवाज हा मागे पुढे अशा पद्धतीने जातो, त्याला काय बोलतो आपण, लॉन्जिट्युडिनल वेव्स. ठीक आहे, तर लॉन्जिट्युडिनल वेव्स मध्ये जाताना एका ठिकाणी त्या कणांची संख्या दाटीवाटीने असणार आहे आणि त्याच्यानंतर लगेचच त्याला लागून ते कण थोडे विरल होणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने कंप्रेशन आणि रिफ्रॅक्शन अशा पद्धतीने तो साऊंड आपला पुढे होत जातो, म्हणजे कंप्रेशन रिफ्रॅक्शन अशा पद्धतीने आपला आवाज पुढे जात असतो, त्याला काय बोलतात, प्रोपोगेशन. ठीक आहे, तर संपीडन आणि हे लक्षात आलं तुमच्या, विरलन. त्याच्यानंतर तरंग लांबी. आता हा जो तरंग आहे, ठीक आहे, याला काय बोलतो आपण, तरंग. ठीक आहे, वेव्हच्या फॉर्म मध्ये जातो, तर वेव्हच्या फॉर्म मध्ये जाताना आपल्याला त्याची काय मोजायची, तरंग लांबी. ठीक आहे, वेव्हलेंथ. ठीक आहे, आता एक वेव्ह जाते म्हणजे काय, आता ही वेव्ह आहे. ठीक आहे, समजा ही पाण्याची वेव्ह आहे. ठीक आहे, तर समजा इथून सुरुवात होते, तर एक वेव्ह आहे, ती आपण मोजताना कशा पद्धतीने मोजणार आहोत,
ठीक आहे. आता इथे सुरुवात झाली वेव्स, ठीक आहे. इथे सुरुवात झाली, ही वर गेली त्याच्यानंतर खाली गेली. हा समजा पार्टिकल आहे, हा त्याचा हायेस्ट पॉईंटला गेला आणि त्याच्यानंतर लोएस्ट पॉईंटला घेऊन मीडियम लेवलला आला. तर हे दोन याच्यामधलं जे अंतर आहे, इथून सुरुवात होते ते इथे एंड होतो आणि इथून पुन्हा नवीन सुरुवात होते, ठीक आहे. तर हे जे अंतर आहे याला काय बोलणार आहे, वेव्हलेंथ, ठीक आहे. तरंग याला बोलतात एक तरंग, ठीक आहे. हा पहिला तरंग आहे, त्याच्यानंतर हा दुसरा, ठीक आहे. तर एक तरंग किती लांब आहे तर त्याला काय बोलणार आहे आपण, वेव्हलेंथ, ठीक आहे. आता आवाजाच्या बाबतीमध्ये पाहिजे तर एक कंप्रेशन चालू होतं इथे, ठीक आहे. आवाजाच्या याच्यामध्ये पाहायला गेलं तर अशा पद्धतीने ठीक आहे. तर ही जी दाटेवाटीने ठीक आहे, ठीक आहे. याला काय बोलणार आपण, कंप्रेशन, ठीक आहे, संपीडन. आणि याला काय बोलणार, विरलन. इथे जे कण आहेत तुमच्या दाटीवाटीने आहेत त्याला, आणि इथे काय असणार आहे, विरलन, ठीक आहे. इथे तुमची वेव्ह चालू होते, ठीक आहे, इथपासून सुरू होते आणि इथे संपते, इथून पुढे दुसरी चालू होते, ठीक आहे. तर हे जे अंतर आहे सुरुवातीपासून कंप्रेशन पासून दुसऱ्या कंप्रेशन पर्यंत किंवा ह्या रिफ्रॅक्शन पासून ह्या रिफ्रॅक्शन पर्यंत, याला काय बोलणार तुम्ही, एक वेव्ह, ठीक आहे. आणि त्याचं जे काय अंतर असेल त्याला काय बोलणार आहे, वेव्हलेंथ. आता हे जास्त असू शकतं, कमी असू शकतं, कमीही असू शकतं, ठीक आहे. हे प्रत्येक याची जी वेव्ह तयार होते त्याचं जे काय वेव्हलेंथ आहे ती वेगवेगळी असणार आहे, ठीक आहे. बोला काय काय, क्रेस्ट आणि ट्रफ, ओके. हे जे उंच, ठीक आहे. क्रेस्ट म्हणजे एखादा पार्टिकल आहे, ठीक आहे. ठीक आहे. आता ह्या दिशेने तुमची वेव्ह जाते, ठीक आहे. समजा इथे तुमचा पार्टिकल आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने तुमची वेव्ह जाते आहे, ठीक आहे. तर इथून सुरुवात होते, इथे त्याचा एंड होतो, ठीक आहे. क्रेस्ट आणि ट्रफ, ठीक आहे. ह्या पार्टिकल जास्तीत जास्त उंच कितीपर्यंत जातो, ठीक आहे. त्याने गाठलेली सर्वात जास्त उंची याला काय बोलणार, क्रेस्ट, ठीक आहे. आणि त्याने खाली आल्यानंतर ह्या लाईनच्या, ठीक आहे, खाली कमीत कमी किती अंतर त्याने पार केलं, म्हणजे हे अंतर तुमचं क्रेस्टचं आलं आणि हे ट्रफचं आलं, ठीक आहे. ओके, आलं लक्षात. हे तुम्ही जेव्हा वेव्ह हा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये पूर्ण आहे डिटेलमध्ये, आपल्याला एवढं डिटेल विचारत नाही, ठीक आहे. आपल्याला जे काय आहेत साऊंड रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन असणार आहे, ठीक आहे. तुम्हाला फक्त आता हे क्रेस्टचा जेव्हा अभ्यास करता त्याच्यामध्ये तुम्हाला येतं की बाबा त्याचं अँप्लिट्यूड वगैरे ह्या त्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला आहे, फक्त हे आपल्याला वरवरचं पाहिजे, हे खूप डिटेलमध्ये आलं, ओके. याच्यावर क्वेश्चन्स पण असतात पण एवढ्या डिटेलचे क्वेश्चन आपल्याला येणार नाही, ते तुम्हाला थिअरॉटिकल पार्टमध्ये जेव्हा असतात तेव्हा विचारतात, ठीक आहे, तुमच्या रेग्युलर सिलेबसमध्ये, ठीक आहे. क्रेस्ट अँड ट्रफ लक्षात आला ना. मॅक्सिमम हाईट त्याने गेन केली त्याला क्रेस्ट बोलतात आणि लोअर हाईट याला काय बोलतात, ट्रफ, ठीक आहे. कंप्रेशन जिथे जास्त आहे त्याला क्रेस्ट आणि त्याचं विरलन जिथे जास्त आहे त्याला ट्रफ बोलणार, ठीक आहे. पण ट्रान्सवर्स वेव्स मध्ये त्याचा जास्त वापर होतो, लॉन्जिट्युडनल वेव्स मध्ये नाही, ठीक आहे. तर वेव्हलेंथ लक्षात आली, दोन कंप्रेशन किंवा दोन रिफ्रॅक्शन, ठीक आहे, याच्यामधलं अंतर त्याला काय बोलतात, वेव्ह लेंथ, ठीक आहे. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी, वारंवारता, एकक कालावधीमध्ये तुमच्या किती आंदोलनं होतात, ठीक आहे. आता एक वेव्ह गेली म्हणजे एक कंप्रेशन एक रिफ्रॅक्शन झाली, याला काय बोलणार तुमची, एक वेव्ह, ठीक आहे. आणि एका कालावधीमध्ये एका सेकंदात किती कालावधी, समजा एक सेकंद आपण कालावधी पकडला त्याच्यामध्ये समजा 5 वेव्ह तयार होत असतील तर त्याला काय बोलणार, त्याची फ्रिक्वेन्सी, ठीक आहे, वारंवारता. आलं लक्षात. आणि हे आपण हर्ट्स मध्ये मोजतो, ठीक आहे. फ्रिक्वेन्सी तुमच्या हर्ट्स मध्ये मोजली जाते, ठीक आहे. त्याच्यानंतर आता तरंगकाल, टाइम पिरियड ऑफ वेव्ह. फ्रिक्वेन्सी आपण किती, एक सेकंदामध्ये 5 वेव्ह जातात, ठीक आहे. पण एक वेव्ह जाण्यासाठी किती वेळ लागणार आहे, तर एक वेव्ह तयार होण्यासाठी जो काही वेळ लागणार आहे त्याला काय बोलणार आहे आपण, तरंगकाल, टाइम पिरियड ऑफ वेव्ह, ठीक आहे. तर तरंगकाल म्हणजेच काय, टी इज इक्वल टू 1 बाय फ्रिक्वेन्सी, बरोबर. वारंवारतेच्या काय बोलतात, व्यस्त असतं
तरंगकाल तुमच्या वारंवारतेला व्यस्त प्रमाणात असतो. ठीक आहे, म्हणून काय तरंगकाल इज इक्वल टू 1 अपॉन वारंवारता. ठीक आहे, टाइम पिरियड इज इक्वल टू 1 अपॉन फ्रिक्वेन्सी. आलं लक्षात? त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे तीव्रता, पिच. आता ध्वनी स्रोत जिथपासून तुमचा जो ध्वनी तयार होतोय, जो साऊंड तयार होतोय, तेथे कंपनाची वारंवारता म्हणजेच काय फ्रिक्वेन्सी आहे. किती जास्त प्रमाणात तुमची फ्रिक्वेन्सी तयार होते, किती जास्त पद्धतीने तिथली फ्रिक्वेन्सी तयार होते, त्याला काय बोलणार आहे तीव्रता. आपण एखादा आवाज ऐकला आपल्याला वाटतं यार खूप तीव्र आवाज आहे. ठीक आहे, तिथे फ्रिक्वेन्सी काय असते जास्त असते. आणि समजा एखादा कमी फ्रिक्वेन्सीचा असेल तर तुम्हाला ते जुने आपण इंग्लिश गाणे ऐकतो बरोबर. इंग्लिश गाणे कसे असतात स्पीडमध्ये असतात की नाही, ढिच्चिक 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 अशा पद्धतीने असतात. ती बाईबरोबर ते माईक घेऊन जोरजोराने. ठीक आहे, आणि हे जर आपले भारतीय शास्त्र संगीत पाहिले तर कसं असतं स्लो असतं थोडं. ठीक आहे, आपल्याला एक आवाज व्यवस्थित ऐकू येतो, कळतोय थोडा बरोबर की नाही. तर याला काय बोलतो वारंवारता. जोरात जातो पटपट पटपट ते आपल्याला कळत पण नाही. ठीक आहे, तर तिथे काय बोलणार आपण फ्रिक्वेन्सी जास्त आहे कारण की जास्त पटपट जातं. आणि जो स्लो होतो ठीक आहे हळूहळू केला जातं तर त्याला काय आपण तीव्रता म्हणजे त्याला काय बोलतात पिच बोललं जातं. साऊंडच्या भाषेमध्ये त्याला पिच बोलतात, साऊंडचा पिच. ठीक आहे, तीव्रता कशी साऊंडची. ठीक आहे, आता इथे बघा जे पुरुष आहेत, ज्या स्त्रिया बघा, स्त्रियांच्या आवाजाची तीव्रता पुरुषांपेक्षा जास्त असते. एखादी स्त्री म्हणजे 4 पोरी एका ठिकाणी असतील तर आपण काय बोलतो यार किती किलकिलाट चालू आहे बरोबर की नाही. मुलींचा किलबिलाट जास्त असतो पुरुषांपेक्षा. तर त्याच्या मागे त्यांची पिच जी आहे, तीव्रता जी आहे स्त्रियांची, ही थोडी कर्कश असते. ठीक आहे, एखादी जर मुलगी ओरडली जोरात तर आपण म्हणतो किती कर्कश आवाज यायचा बरोबर की नाही. तर त्याच्या मागे कारण आहे का, तर स्त्रियांमध्ये थोडा जो आवाज आहे त्याचा पिच जास्त असतो आणि पुरुषांमध्ये तो मृदू असतो थोडा. ठीक आहे, ठीक आहे. आता सिंहाची गर्जना बघा, सिंहाची गर्जना लो पिच असते आणि हे जास्त 2-2.5 किलोमीटर पर्यंत जाते. ठीक आहे, कारण की त्याची फ्रिक्वेन्सी लो आहे, ते हळूहळू हळू पुढे पुढे जात जातं. ठीक आहे, तो डिस्ट्रॉय होत नाही. आणि जो जोरात जोरात कमी कमी याच्यामध्ये होतो तो लवकर विरळण पावतो. ठीक आहे, पक्ष्यांचा किलबिलाट याला पण हाय पिच बोलतो. ठीक आहे, पक्ष्यांचा किलबिलाट थोड्या काळामध्ये किंवा थोड्या अंतरापर्यंत ऐकू येतो. ठीक आहे, आता शिट्टी आपण कशा शिट्टी खूप जोरात वाजवतो, जोरात लांबपर्यंत ऐकू जाते का नाही किंवा जोरात ऐकू येते तेव्हा शिट्टी लांबपर्यंत ऐकू जात असते. ठीक आहे, याला काय बोलतात हाय पिच. ठीक आहे, तर तीव्रता म्हणजे काय तुमच्या लक्षात ठेवा, पुरुष आणि स्त्रियांचा आवाज कर्कश असतो म्हणजे त्यांची पिच जास्त असते, तीव्रता जास्त आहे. ठीक आहे, मुलांचा मृदू आहे, तीव्रता कमी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड माध्यमाचे कणांमधील मध्यस्थितीपासून कोणत्याही एका बाजूला होणारं जास्तीत जास्त विस्थापन म्हणजे काय बोलतात अँप्लिट्यूड. ठीक आहे, आयाम अँप्लिट्यूड. ठीक आहे, आता तुमची जी कॉन्सेप्ट होते ना क्रेस्ट आणि ट्रफ ते इथे वापरलं जातं अँप्लिट्यूडच्या संदर्भात. ठीक आहे, आता अँप्लिट्यूड पाहताना आपण बघूया अँप्लिट्यूड म्हणजे काय. आता आवाज जो आहे ठीक आहे ठीक आहे, समजा ही एक वेव्ह घेतली, एक तरंग घेतला. ठीक आहे, ठीक आहे, एखादा कण आहे तो मध्यस्थितीला सुरुवात झाली तर मध्यस्थिती स्थितीपासून तो एका बाजूला किती जास्तीत जास्त अंतर कव्हर करतो. ठीक आहे, किती उंचीपर्यंत तो अंतर जातो याला काय बोललं जातं, त्याचा अँप्लिट्यूड बोलला जातो. अँप्लिट्यूड म्हणजेच काय आयाम. ठीक आहे, अँप्लिट्यूड म्हणजेच काय आयाम. आयाम. ठीक आहे, मध्यस्थितीपासून तुमचा जो कण आहे तो जास्तीत जास्त किती उंच किंवा किती खाली. ठीक आहे, जेवढा तो उंच जाईल तेवढाच तो खाली पण जाणार आहे. ठीक आहे, याला काय बोलला होता अँप्लिट्यूड बोलला होता. ठीक आहे, आयाम. ठीक आहे, लक्षात आलं. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे स्वर आणि सूर. स्वर आणि सूर, टोन अँड नोट. स्वर म्हणजे टोन आणि सूर म्हणजे नोट. एकाच फ्रिक्वेन्सी मध्ये जर तुमचा आवाज चालू असेल तर त्याला काय बोलणार आहे आपण स्वर. ठीक आहे, टोन बरोबर. एकाच फ्रिक्वेन्सी, एखाद्या व्यक्तीची फ्रिक्वेन्सी असेल, समजा एक आवाज येतो तुम्हाला, एखादी गायिका गाते ती एकदम स्लो गाते. ठीक आहे,
तर तिची फ्रिक्वेन्सी कशी असणार आहे, सेम. ठीक आहे, त्याला काय बोलणार आपण, स्वर. अ आ ई, बरोबर की नाही, याला काय बोलतात आपण, स्वर बोलतो की नाही, अ आ ई यू. अ बोलताना आपला स्वर बदलतो का, सारखाच येतो ना, त्याच्याला काय बोलतो, फ्रिक्वेन्सी त्याची सेम आहे. ठीक आहे, आणि आपण जे रेग्युलर बोलतो, ठीक आहे, गाणं बोलताना अप्स अँड डाऊन्स येतात, त्याला काय बोलतो आपण, सूर. वेगवेगळे स्वर जेव्हा एकत्र होतात तेव्हा त्याला काय बोलतात, सूर. ठीक आहे, नोट. ठीक आहे, स्वर म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी सेम राहते, आणि सूर म्हणजे तुमचे जे नोट आहेत त्याच्यामध्ये काय वेगवेगळे फ्रिक्वेन्सीचे आवाज तुम्हाला ऐकू येतात. वेगवेगळे आवाज ऐकू येतात म्हणजे तुम्हाला सूर मिळतो. ठीक आहे, आपण असं बोललो तर तुम्हाला काय ऐकू येणार आहे, काय सूर आहे का नाही, अ आई सा रे ग म प ध नि सा, हा वेगवेगळा सूर आहेत की नाही. तर अशा पद्धतीने त्यांना काय बोललो आता, स्वर आणि सूर. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा एक कॉन्सेप्ट आहे त्याला बोलतात लाऊडनेस. आवाजाची काय बोलतात, उच्चता. ठीक आहे, आवाजाची उच्चता. एखाद्या जो ध्वनी आहे त्याला आपल्या कानाने दिलेला प्रतिसाद त्याला काय बोलतात, लाऊडनेस. ठीक आहे, त्याच्यानंतर ध्वनीची प्रखरता, इंटेन्सिटी ऑफ साऊंड. ठीक आहे, एकक कालावधीमध्ये एकक क्षेत्रफळातून जाणारी एकूण ध्वनी ऊर्जा याला काय बोलतात, इंटेन्सिटी. किती जास्त साऊंड आहे, समजा तुम्ही एक साऊंड सिस्टीम घेतली, ठीक आहे, आणि खूप जोरात असं दाखवतात बघा, एकदा साऊंड असेल, समजा हा एक साऊंड आहे. ठीक आहे, ठीक आहे, अशा पद्धतीने याच्यातून साऊंड बाहेर पडतं. तर किती जोरात साऊंड होतं आणि ते व्हायब्रेट होतं ना, असं दाखवतात डिचिक डिचिक, असं जेव्हा जे वाजतं तेव्हा ते व्हायब्रेट होत असतं, आणि त्याच्यामध्ये असं तुम्हाला दाखवतात कार्टून नेटवर्कमध्ये किंवा असं अॅनिमेशन फॉर्ममध्ये दाखवताना असं अशा पद्धतीचा साऊंड जात असतो. ठीक आहे, अशा पद्धतीचं प्रोपगेशन होत असतं. ठीक आहे, एकक कालावधीमध्ये आणि एकक क्षेत्रफळातून जेवढा जास्त साऊंड जाईल त्याला काय बोललं जातं, ध्वनीची प्रखरता, इंटेन्सिटी ऑफ द साऊंड. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला पुढचा टॉपिक पाहिजे आहे, ध्वनीचा वेग, स्पीड ऑफ साऊंड. ठीक आहे, आता ध्वनीचा वेग हा कशावर डिपेंड आहे, की कोणत्या माध्यमातून ध्वनी जात आहे. आपण लहानपणी एक प्रयोग केलेला पहा, दोन डब्बे घेतलेले आहेत, त्याला एक स्ट्रिंग लावलेली आहे, आणि त्याच्यानंतर आपण इकडून बोलतो आणि तिकडे त्याला ऐकू येतो समोरच्याला. ठीक आहे, तर ध्वनी त्या जो दोरा आहे त्याच्या माध्यमातून जात असतो. ठीक आहे, त्याचंच ऍडव्हान्स व्हर्जन म्हणजे काय, जुन्या काळी टेलिफोन आले होते, तर टेलिफोन मध्ये कसं असं तार असायचं. ठीक आहे, आता त्याच्यानंतर आपण मोबाईलवर आलो, मोबाईलमध्ये तार आहे का, नाहीये, तरी पण आवाज ऐकू येतो. का बरं ऐकू येतो, हा रेडिओ फॉर्म मध्ये असतो. ठीक आहे, रेडिओ वेव्हच्या फॉर्म मध्ये आपल्याला आवाज ऐकत असतो, पण त्याच्यासाठी काय माध्यम आवश्यक आहे. ठीक आहे, साऊंडला ट्रॅव्हल होण्यासाठी माध्यम आवश्यक आहे. तर माध्यम कोणतं आहे, स्थायू आहे, द्रव आहे, आणि गॅस आहे. म्हणजे स्थायू, त्याच्यानंतर गॅस, वायू, आणि लिक्विड, द्रव, असे तीन अवस्था आहेत बरोबर पदार्थांच्या. तर त्या असतील तरच आपलं साऊंड इकडनं तिकडे जाऊ शकतो. ठीक आहे, आता जे स्थायू आहे त्याच्यामध्ये बघा, सॉलिड मध्ये जे पार्टिकल आहेत ते कसे जवळ आहेत एकमेकांना, एकदम चिकटून आहेत, तर त्याच्यामध्ये जो साऊंड जाणार आहे तो कसा येणार आहे, स्पीड मध्ये जाणार आहे, खूप लवकर जातो. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर जे द्रव पदार्थ आहेत, द्रव पदार्थामध्ये सॉलिड पेक्षा त्याचे जे कण आहेत ते थोडे दूर आहेत, तर त्याच्यामध्ये जो साऊंड आहे तो स्थायूपेक्षा कमी वेग असणार आहे, आणि वायूमध्ये एकदम लांब पार्टिकल असतात. ठीक आहे, कण दूर असतात, त्याच्यामुळे वायूमध्ये जो ध्वनीचा वेग आहे तो कमी असणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे स्थायू, द्रव, वायू, स्थायू इज ग्रेटर दॅन द्रव, द्रव इज ग्रेटर दॅन वायू. ठीक आहे, सॉलिड, लिक्विड, गॅस, त्याच्यामध्ये सॉलिड मध्ये जास्त स्पीड असणार आहे, वायूमध्ये कमी असणार आहे, आणि मध्यम द्रवामध्ये असणार आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला लक्षात पाहिजे, कक्षामध्ये जास्त आहे. ठीक आहे, याचं कारण काय, ध्वनीला, साऊंडला प्रोपगेट होण्यासाठी काय लागतं, मीडियम लागतं. ठीक आहे, मीडियम, तर मीडियम आपण स्थायू, द्रव, वायू असू शकतो. ठीक आहे, आता बघा, निर्वात पोकळीमध्ये शून्य, तुमचा साऊंड ट्रॅव्हलच होऊ शकत नाही, कारण की तिथे मीडियम नाहीयेत, कोणत्याही पद्धतीचे कण नाहीयेत, कण विरहित असल्यामुळे त्याला काय बोलतो आपण, निर्वात पोकळी, व्हॅक्युम. ठीक आहे, आता बघा, थंड हवेच्या ठिकाणी जेव्हा जातो तेव्हा आपल्याला काय होतं, आवाज स्पष्ट ऐकू येतो. थंड हवेच्या ठिकाणी आवाज स्पष्ट ऐकू येतो. त्याच्यामध्ये काय असतं, थंड हवेच्या ठिकाणी वातावरणामध्ये पाण्याचं प्रमाण, आर्द्रता वगैरे थोडी जास्त राहते. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होतं, कणांचं माध्यमाला मध्ये कणांचं प्रमाण जास्त असल्यामुळे आवाज स्पष्ट होतो. ठीक आहे, आता ध्वनीचा जो वेग आहे त्याची व्याख्या, डिस्टन्स इज इक्वल टू डिश टीव्ही. ठीक आहे, हे सूत्र तुम्हाला माहित असेल कदाचित, गणितामध्ये वगैरे झाले का, डिश टीव्ही.
डी इज इक्वल टू टी नाही आलं, ठीक आहे, काय हरकत नाही. आता बघा, तरंगातील संपीडन आणि विरलनासारख्या एखाद्या बिंदूने एकक कालावधीत कापलेले अंतर, ठीक आहे, तुम्हाला काय मोजायचं आहे, वेग मोजायचा आहे. ठीक आहे, वेग कसा मोजणार तुम्ही, त्याने एखादा बिंदू घेतला, त्याने काय झालं, तुम्हाला एक टाइम दिला 1 सेकंद, त्याने 1 सेकंदामध्ये किती अंतर कापलं याला काय बोलणार, त्याचा वेग. ठीक आहे, एका तासामध्ये किती अंतर कापलं, ठीक आहे, पर आवर पर सेकंद. ठीक आहे, एका तासामध्ये किंवा एका सेकंदामध्ये आपल्याला किती अंतर गेलं हे मोजायचंय. पण काय, हा जो ध्वनीचा जे कंप्रेशन असेल, ध्वनीमध्ये काय आहे, कंप्रेशन आहेत किंवा काय आहेत, विरलन आहेत. ठीक आहे, यांनी एकक कालावधीमध्ये किती अंतर कापले याला काय बोलणार, ध्वनीचा वेग. ठीक आहे, त्याचंच म्हणजे काय, वेग म्हणजे काय, अंतर भागिले टाइम. ठीक आहे, आता अंतर आपण कशाने दाखवतो, वेग याने, व्ही इज इक्वल टू म्हणजे व्हेलोसिटी म्हणजे वेग, त्याच्यानंतर अंतर डिस्टन्स आणि टाइम. ठीक आहे, ठीक आहे, वेग इज इक्वल टू अंतर आपण काळ, अंतर भागिले काळ, यालाच बोलतात डिश टीव्ही सूत्र. डी डी इज इक्वल टू टी व्ही. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, याच्यावर तुम्हाला बरेचसे ट्रेन वगैरेचे पण गणिताच्या ह्याच्यामध्ये फॉर्म्युला हे येणार आहेत, काय बोलतात, गणित असतात, तर त्याचं हे बेसिक सूत्र आहे वेगाचं. ठीक आहे, स्पीड, ट्रेनचा स्पीड वगैरे त्याच्यामध्ये वापर होतो. तसंच वायू याच्यामध्ये आपल्याला साऊंडचा काढायचा, साऊंडमध्ये पण सेमच आहे. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये चेंजेस काय होतात, ध्वनीचा वेग काढताना काय आपण काढणार आहे, तरंग लांबी भागिले तरंग काल. ठीक आहे, बरोबर, तरंग लांबी, एका सेकंदात तरंग लांबी किती त्याचं लांब आहे, त्याच्यानंतर तरंग काल टी. ठीक आहे, आता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, एका सेकंदात किती झालं. ठीक आहे, त्याला म्हणजे 1/t ला काय बोलणार आपण, फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, आणि तरंग काल आपण कशाने दाखवलेला आहे, लॅम्बडाने, सॉरी जी तरंग लांबी ती लॅम्बडाने दाखवली. म्हणून ध्वनीच्या याच्यामध्ये काय होतं सूत्र, ध्वनीच्या याच्यामध्ये सूत्र होतं आपलं व्ही इज इक्वल टू तरंग काल भागिले वारंवारता. ठीक आहे, सॉरी तरंग काल गुणिले वारंवारता, सॉरी तरंग काल नाही, काय बोलतात, तरंग लांबी, तरंग लांबी. ठीक आहे, वेवलेंथ गुणिले तुमची फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, हा तुमचा आपला जो ध्वनी आहे त्याचं सूत्र आलं, त्याच्या ध्वनीचा वेग. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण मानव जो आहे, मानव प्राणी, त्याच्यामध्ये श्रवण मर्यादा आहेत. कशा पद्धतीने 3 प्रकारच्या याच्यामध्ये जो साऊंड आहे त्याच्या फ्रिक्वेन्सीनुसार त्याच्यामध्ये डिव्हिजन पाडलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मानवाला कोणत्या पद्धतीचा साऊंड ऐकू येतो, त्याच्यानंतर कशा पद्धतीने त्याचं डिव्हिजन आहे, हा त्याच्या फ्रिक्वेन्सीवर अवलंबून आहे. कशावर, फ्रिक्वेन्सीवर. ठीक आहे, त्याच्यामध्ये पहिला जो ध्वनी आहे तो कसा आहे, अवश्रव्य ध्वनी, इन्फ्रासोनिक वेव्ज. ठीक आहे, इन्फ्रासोनिक वेव्ज म्हणजे कसं, 20 हर्ट्ज याच्यापेक्षाही ज्याची वारंवारता कमी असते. ठीक आहे, 20 हर्ट्ज पेक्षाही कमी असणाऱ्या वारंवारतेला काय बोलणार आहे, इन्फ्रासोनिक, अवश्रव्य ध्वनी. ठीक आहे, आता हा ध्वनी कोण कोण ऐकू शकतं, व्हेल मासे, हत्ती, गेंडा यांच्यासारखे जे प्राणी आहेत. ठीक आहे, हे एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की व्हेल मासा इन्फ्रासोनिक कोणत्या याला ऐकू येतं, हे जोड्या लावायला येतं. ठीक आहे, तर तुम्हाला जे काही एक्झाम्पल आहेत ते लक्षात ठेवायचे. याच्यामध्ये व्हेल मासा, हत्ती, गेंडा हे 3 एक्झाम्पल मोस्टली विचारले जातात. ठीक आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे कशा पद्धतीचा साऊंड ऐकू शकतात, तर अवश्रव्य ध्वनी, इन्फ्रासोनिक पद्धतीचा. म्हणजे अवश्रव्य ध्वनी म्हणजे किती, 20 हर्ट्ज पेक्षाही कमी. ठीक आहे, त्याची फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्ज पेक्षाही कमी असणार आहे. ठीक आहे, आता जो भूकंप होतो, भूकंप जो होतो, ठीक आहे, पृष्ठभागाची काय होते, हालचाल होते. ठीक आहे, आणि हालचाल झाली म्हणजेच काय, तिथे कंपन तयार होतात, बरोबर की नाही. ते कंपन साऊंडच्या स्वरूपात सुद्धा पुढे ट्रॅव्हल होत असतात. तर तो जो ध्वनी असतो तो कशा पद्धतीचा असतो, इन्फ्रासोनिक असतो. त्याची जी फ्रिक्वेन्सी असते ती कशी असते, 20 हर्ट्ज पेक्षाही कमी, अवश्रव्य ध्वनी. ठीक आहे, इन्फ्रासोनिक. ठीक आहे, त्याच्यानंतर आता जो माणूस आहे, ठीक आहे, माणसाची श्रवण मर्यादा किती आहे, ऑडिबल रेंज. ठीक आहे, तर माणसाला 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज एवढा जो साऊंड आहे, एवढ्या जो फ्रिक्वेन्सीचा रेंज आहे, 20 हर्ट्ज पासून 20,000. ठीक आहे, ह्या रेंज मधला जो कोणता साऊंड तयार होत असेल तो माणूस ऐकू शकतो. ठीक आहे, ठीक आहे, आली ऑडिबल रेंज माणसासाठी. ठीक आहे, याच्यापेक्षाचा जो कमी ध्वनी तो माणूस ऐकू शकत नाही, आणि याच्यापेक्षा जो जास्त ध्वनी तो माणसाला सहन होऊ शकत नाही. ठीक आहे, तर 20 ते 20,000 हर्ट्ज ही माणसाची ऑडिबल रेंज आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो आहे अल्ट्रासोनिक रेंज. 20 हर्ट्ज आणि त्याच्यापेक्षा जो अधिकचा फ्रिक्वेन्सीचा आवाज आहे त्याला काय बोलतो आपण, अल्ट्रासोनिक. ठीक आहे, आता जे वटवाघूळ आहेत, ठीक आहे, ते रात्रीचे उडतात. ठीक आहे,
त्यांना दिसत नाही, वटवाघुळांना दिसण्याची क्षमता खूप कमी आहे, तरी पण ते रात्रीचं उडतात. ठीक आहे, पण ते रात्रीचं का उडतात, म्हणजे कशा पद्धतीने ते स्वतःला धडकत नाही बाबा किंवा झाडांवर व्यवस्थित जाऊन बसतात. तर जे वटवाघुळ आहेत ते कोणत्या पद्धतीचं साऊंड जनरेट करतात, अल्ट्रासोनिक साऊंड. ठीक आहे, अल्ट्रासोनिक साऊंड म्हणजे 20,000 हर्ट्ज पेक्षाही तो जास्त त्याची फ्रिक्वेन्सी असते. तर तशा पद्धतीचा फ्रिक्वेन्सी ते जनरेट करतात, साऊंड तो जनरेट करतात, आणि तो साऊंड एखाद्या ऑब्जेक्टला लागल्यानंतर तो रिव्हर्स येतो, आणि ते आल्यानंतर त्यांच्यामध्ये एक मेकॅनिझम असतं, त्या मेकॅनिझमला कॅल्क्युलेट होतो की बाबा ते डिस्टन्स किती आहे किंवा अंतर किती अंतरावर आहे, कशा पद्धतीने ते सिच्युएटेड आहे. ठीक आहे, तर वटवाघुळांमध्ये अल्ट्रासोनिक साऊंड तयार करतो. त्याच्यानंतर डॉल्फिन्स मासे आहेत. ठीक आहे, हे मासे सुद्धा अशा पद्धतीचा साऊंड तयार करतात आणि त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन केलं जातं. डॉल्फिन मासे नदीमध्ये सापडतात का, नाही, ते सापडतात खोल समुद्रामध्ये. ठीक आहे, पॅसिफिक ओशन वगैरे त्या भागामध्ये ते सापडतात. तर ते एकमेकांशी कम्युनिकेट करण्यासाठी अशा पद्धतीचा ध्वनी तयार करतात. ठीक आहे, कोणता, अल्ट्रासोनिक साऊंड. त्याच्यानंतर उंदीर, उंदीर प्राणी सुद्धा अल्ट्रासोनिक साऊंड रेंज तयार करू शकतो. ठीक आहे, आता तो कुत्रा आहे. ठीक आहे, तो ह्या रेंज मधला जो आवाज आहे तो ऐकू शकतो. ठीक आहे, माणसाला ऐकू येतो नाही, आपण काय बोलतो कुत्र्याचे कान तिखट असतात. कान तिखट असले म्हणजे काय, ते दूरचा आवाज किंवा छोटा छोटा आवाजही ते त्यांच्या लक्षात येऊ शकतो, जो माणसाला ऐकू येऊ शकत नाही. ठीक आहे, तर त्याला काय बोलतो, अल्ट्रासोनिक साऊंड. ठीक आहे, अल्ट्रासोनिक साऊंड म्हणजे जे आपण फायटर जेट वगैरे पाहतो. ठीक आहे, फायटर जेट असतात ते खूप स्पीडने जातात. ठीक आहे, आणि त्या स्पीडने गेल्यानंतर त्यांचा जो 20,000 हर्ट्ज पेक्षाही त्यांच्या फ्रिक्वेन्सीचा जास्त असतो, त्याला काय बोलतो आपण, अल्ट्रासोनिक साऊंड, अल्ट्रासोनिक बूम असं बोललं जातं. ठीक आहे, शॉकवेव्स तयार होतात त्याच्यामुळे. ठीक आहे, तर साऊंडची रेंज तुम्हाला कळली, 20 हर्ट्ज, त्याच्यानंतर 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज आणि 20,000 हर्ट्ज पेक्षा जास्त. ठीक आहे, ह्या साऊंडच्या 3 रेंज आहेत. ठीक आहे, याच्यातला मानवाचा ऑडिबल रेंज किती आहे, तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, किती आहे, 20 ते 20,000. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मॉलिक्युलर वेट आणि प्रतिध्वनी ह्या कॉन्सेप्ट आहेत. तर मॉलिक्युलर वेट बरोबर की बाबा रेणुभार जो आहे त्याचा आणि साऊंडचा काय संदर्भ आहे. ठीक आहे, आता ध्वनीचा हा वेग जो आहे तो कशातून जातो, माध्यम. ठीक आहे, ठीक आहे, माध्यम म्हणजे काय असतं, कण असतात. ठीक आहे, कण, आता ते केमिस्ट्रीमध्ये आपण शिकणार आहोत, ऍटम. त्याच्यानंतर मॉलिक्यूल म्हणजे काय. ठीक आहे, तर रेणू म्हणजे काय, रेणू म्हणजे मॉलिक्यूल. ठीक आहे, तर मॉलिक्यूलचं जे मॉलिक्युलर वेट आहे, तो जो काही कण आहे, जो मॉलिक्यूल आहे, त्याचं जे काही मास असेल, ठीक आहे, त्याचं वेट त्याच्या काय असतं, वर्गमुळाच्या व्यस्त प्रमाणात असतं. ठीक आहे, जो ध्वनीचा वेग आहे तो ज्या मॉलिक्यूल असेल, समजा इथे हवेमध्ये हायड्रोजन पण आहे, ऑक्सिजन पण आहे, नायट्रोजन पण आहे, वेगवेगळे गॅसच्या फॉर्ममध्ये त्यांचे मॉलिक्यूल आहेत. बरोबर, ते मॉलिक्यूल जे आहेत म्हणजे त्यांना काय बोलतो, रेणू. आणि अणू म्हणजे काय, ऍटम. ठीक आहे, 2 अणू किंवा 2 ते 3 वेगवेगळ्या पद्धतीचे ऍटम्स किंवा अणू एकत्र येऊन काय होतो, तुमचा मॉलिक्यूल तयार होतो. ठीक आहे, म्हणजेच काय, रेणू. ठीक आहे, आणि त्या रेणूचं जे काही कॉम्पोजिशन आहे त्याला काय बोलतात, रेणुभार, त्याला काय बोलतात, मॉलिक्युलर वेट. ठीक आहे, आता पाणी आहे, पाणी पहा, पाणी काय आहे, H2O, 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन. ठीक आहे, यांचं मिळून काय होणार आहे, एक पाण्याचा मॉलिक्यूल तयार होणार आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये किती, 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन, यांचं मास घेतल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, याचं मॉलिक्युलर वेट. ठीक आहे, तर याला काय बोलतात, मॉलिक्युलर वेट. आणि ह्या मॉलिक्युलर वेट आणि वेगाचा जर संबंध काढायचा म्हटला तर काय आहे, वेगाचा संबंध, ध्वनीचा वेग हा जो काही माध्यम आहे त्याच्या रेणुभाराचं वर्गमुळाच्या व्यस्त प्रमाणात आहे. ठीक आहे, व्यस्त प्रमाण, व्यस्त म्हणजे काय असं. ठीक आहे, व्ही वर्गमूळ मॉलिक्युलर वेट. ठीक आहे, स्पीड ऑफ साऊंड इनवर्सली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर वेट. ठीक आहे, मॉलिक्युलर वेट ने रूट ऑफ मॉलिक्युलर वेट. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला पुढचा टॉपिक आहे प्रतिध्वनी, इको. अजून आपला लाईट हा चॅप्टर आपल्याला पाहायचा आहे. तर आता समजा मी इथे बोलतोय, समोर भिंत आहे किंवा बाजूला भिंत आहे, इथून काय होतं, माझा साऊंड वेव्ह तयार झाल्यानंतर त्या ध्वनी त्या वेव्ह प्रसारित होऊन त्या ऑब्जेक्टला धडकून पुन्हा येतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने इकोची तयारी होते. इको म्हणजे प्रतिध्वनी तयार होत असतो. पण याच्यासाठी एक कंडिशन आहे, किंवा तो आवाज जो आहे त्याने कमीत कमी किती अंतर पार करावं लागतं की तेव्हाच तो इको जनरेट होईल. आता इथे माझा इको तयार होतोय का, नाही होते, कारण की इथलं बाबा जे अंतर आहे ते कमी आहे. तर ठीक आहे, याच्यासाठी किती अंतर लागतं, मिनिमम 34 मीटर.
एखाद्या ऑब्जेक्ट मधून आवाज तयार होत आहे आणि त्याचा प्रतिध्वनी तयार होण्यासाठी किती त्या अंतराने त्या ध्वनीने किती अंतर कापावं लागतं 34 मीटर. ठीक आहे, 34 मीटर. ठीक आहे, म्हणजेच 34ला जर डिवाइड केलं 2 ने तर काय होणार आहे 17 मीटर. ठीक आहे, 17 मीटर म्हणजे काय, समजा मी इथे उभा आहे आणि 17 मीटरवर समोरची भिंत आहे. ठीक आहे, 17 मीटर आणि 17 मीटर, माझा साऊंड इथून 17 मीटरवर जाणार, त्या समोरच्या ऑब्जेक्ट किंवा जो काय अडथळा असेल त्याला धडकून पुन्हा येणार 17 मीटर. ठीक आहे, हे अंतर किती आलं 34 मीटर. हे अंतर 34 मीटर पाहिजे. ऑब्जेक्ट पासून प्रतिध्वनी कमीत कमी ऐकू यायला 34 मीटर लागतं, म्हणजे जवळपास 17 मीटरचा अडथळा असतो. याच्यापेक्षा जर कमी अंतर असेल तर तुम्हाला इको ऐकू येऊ शकत नाही. ठीक आहे, याच्यापेक्षा जास्त अंतर असेल तरच तुमचा इको म्हणजे प्रतिध्वनी तयार होतो. तुम्ही एखाद्या समजा सिंहगडावर फिरायला गेला किंवा कोणत्याही एखाद्या गडावर जाता, ठीक आहे, तिथे इको पॉईंट असतो असा, आय थिंक महाबळेश्वरला आहे. ठीक आहे, तिथे कपल जातात आणि आपल्या हिरोईनच्या नावाने ओरडतात. ठीक आहे, आणि मग त्यांच्या हिरोईनचा आवाज येत राहतो थोड्या थोड्या वेळाने, त्याला काय बोलतो तुम्ही इको बोलतो, त्याला प्रतिध्वनी. ते अंतर जास्त असतं बरोबर, तर ते किती असतं 34 मीटर पेक्षा जास्त असतं. ठीक आहे, म्हणजे जो माणूस आहे, समजा इथे एक माणूस घेतला. ठीक आहे, इको प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी आता आपण बघूया, समजा हा एक माणूस आहे. ठीक आहे, हा इथे उभा आहे आणि इथे एक डोंगर आहे किंवा भिंत पकडूया, ही भिंत आहे, वॉल. ठीक आहे, आता प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी कमीत कमी अंतर किती जावं लागतं 34 मीटर. आता हा प्रतिध्वनी कोणाला ऐकू येणार आहे, आपल्या कानांना ऐकू येणार बरोबर. याचा हा कान इथे, हा कान पकडूया याचा. ठीक आहे, याने बोललेला आवाज ध्वनीच्या स्वरूपात ऐकायचा असेल तर त्या आवाजाला किती अंतर कापावं लागणार आहे, कमीत कमी 34 मीटर. ठीक आहे, ठीक आहे, तर 34 मीटर बघा. आता हा ध्वनी आहे आणि इथलं अंतर, इथून हा आवाज पुन्हा इथे आला. ठीक आहे, हे अंतर किती पाहिजे, कमीत कमी 34 मीटर. याच्यापेक्षा जास्त असेल तरी चालतं. ठीक आहे, आता 34 मीटर जायचंय म्हणजे आता बघा इथे 17 आणि इथे 17. ठीक आहे, 17 मीटर गेला, त्याच्यानंतर 17 मीटर आला, तेव्हा याला किती होणार आहे 34 होणार आहे बरोबर की नाही. तर म्हणजे हा जो ऑब्जेक्ट आहे आणि जो अडथळा आहे याच्यामध्ये मिनिमम डिस्टन्स किती पाहिजे 17 मीटर आणि साऊंडला ट्रॅव्हल करायला किती 34 मीटर. याच्यापेक्षा जास्त असेल तर इको तयार होणारच आहे. कमीत कमी अंतर आहे हे. ठीक आहे, ही आहे इकोची कॉन्सेप्ट. इको म्हणजेच प्रतिध्वनी. आता याच्यामध्ये स्पीड ऑफ साऊंड वगैरे, तुमचं नेचरचं टेम्परेचर वगैरे हे दिलेलं आहे. तर आपला जो ध्वनी आहे त्याचा हवेतील वेग किती आहे 344 मीटर पर सेकंड. ठीक आहे, हाच आपला साऊंडचा वेग आहे हवेमधला. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं बरं का, हे क्वेश्चन मध्ये येऊ शकतं. स्पीड ऑफ साऊंड किती आहे 344 मीटर पर सेकंड. ठीक आहे, आता हे जर अंतर वेग गुणिले काळ ह्या फॉर्म्युलेशन मध्ये टाकून हे काढलेलं आहे 34 मीटर. ठीक आहे, वेग किती आहे 344 आणि आपला मेंदू मध्ये कोणताही आवाज किती सेकंदासाठी राहतो 0.1 सेकंद साठी राहतो, 0.1 सेकंद. ठीक आहे, यांचा गुणाकार करून किती आलं उत्तर, अंतर 34.4 मीटर. इको ऐकू येण्यासाठी 34.4 मीटर लागतं. ठीक आहे, म्हणजे 17.2 मीटर तुमचं गेला पाहिजे अडथळा. ठीक आहे, त्याच्यानंतर रिव्हर्बरेशन निनाद. ठीक आहे, तुम्ही मूवीला जात असता, मूवीला गेल्यानंतर तुम्ही आजूबाजूला पाहता, यार आपण घरी मूवी पाहतो तर एवढं काही नसतं आणि इथे एवढं तामझाम का असतो. ठीक आहे, तो तामझाम याच्यासाठी असतो की तुम्हाला रिव्हर्बरेशन म्हणजे निनाद ऐकू येऊ नये म्हणून. ठीक आहे, तुम्ही मूवी थिएटरमध्ये गेला की वरती एक रूफ लावलेलं असतं, छिद्र छिद्र छिद्रयुक्त किंवा होल होल असे असतात आणि मोठे मोठे पॅनल लावलेले असतात आणि तसेच पॅनल बाजूला पण लावलेले असतात. पहिले यायचं पण आता नाही, आता त्याला मध्ये ते वेगळ्या पद्धतीचं मटेरियल आलेलं आहे, ते असतं खाली पण असतं बाजूने पण तोच एक असं चादर लावल्यासारखा एक पडदा असतो. ठीक आहे, तर तो पडदा का असतो, तो काय करतो तुमचे जो इको तयार होतो, रिव्हर्बरेशन तयार होतो, आपण जेव्हा साऊंड मोठ्याने ऐकतो त्याच्यावर काय होतं, हे भिंत आहे, भिंतीवरून साईड साऊंड त्याला धडकून पुन्हा येणार आहे. त्याच्यानंतर माझा साऊंड इकडे पण प्रोपगेट होणार आहे, इकडच्या भिंतीला धडकून पुन्हा येणार आहे, वरच्या भिंतीला धडकून पण येणार आहे, समोरच्या भिंतीला धडकून पण येणार आहे. ठीक आहे, पण हा साऊंड एकत्र आल्यानंतर काय होतं, याचं रिपिटेशन होणार आहे. ठीक आहे, याचं रिपिटेशन होतं आणि आपल्याला जो साऊंड ऐकू येतो त्याला काय बोलतात निनाद, रिव्हर्बरेशन. आणि ह्या विमात झाल्यानंतर काय होतं, आपल्याला कोणता साऊंड आहे तोच कळत नाही. ठीक आहे, कोणत्या पद्धतीचं साऊंड जनरेट झालं हे कळत नाही, कारण की तो साऊंडचं रिपिटेशन होत असतं. हे साऊंडचं रिपिटेशन होऊ नये म्हणून त्याला काय होतं, अडथळा निर्माण केला जातो, म्हणजे तो साऊंड शोषून घेतला जातो. ठीक आहे, तर रिपिटेटिव्ह साऊंड येऊन जो परिणामी ध्वनी तयार होतो त्याला आपण काय बोलतो निनाद. ठीक आहे, सगळ्या पद्धतीचा साऊंड एकत्र येऊन मोठा घोळका तयार झाल्यासारखा असा
गोंगाट म्हणतो ना तशा पद्धतीचं. आता तुम्ही शाळेमध्ये असताना सगळे मुलं एकदम बोलत असतील, कोणाचं काहीच ऐकू येत ना, तो सर येतो ना आपल्याला ओरडतो काय गोंगाट चाललाय. तो गोंगाट म्हणजेच काय असतो, निनाद असतो, कारण सगळ्या पोरांचा आवाज असतो आणि कोण काय बोलतो कोणालाच काही कळत नाही. तो सगळं साऊंड मिक्स झालेला असतो. ठीक आहे, त्याचं रिफ्लेक्शन होऊन होऊन एक ध्वनी तयार होतो, त्याला आपण काय बोलतो, रिव्हर्बरेशन, निनाद तयार होतो. आणि तो तयार होऊन माणसाला काहीच कळत नाही आवाज. आणि तो मूवी थिएटरमध्ये असा जर साऊंड तयार झाला तर तुम्हाला कोण काय बोलतं हे कळणार नाही, समोर काय चाललंय ते काय कळणार नाही. तर ते साऊंड ऍब्झॉर्ब केला जातो. ते ऍब्झॉर्ब करण्यासाठी तिथे तशा त्या शीट लावल्या जातात. ठीक आहे, त्याला काय होतं, ध्वनी शोषक साहित्य, ध्वनी शोषक पद्धतीचं असतं. ते साऊंड शोषून घेतो. तो जे आच्छादन असतं रूफला असतं किंवा बाजूला असतात. ठीक आहे, तर त्याला निनाद, रिव्हर्बरेशन अशी कॉन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर पुढची कॉन्सेप्ट आहे आपली निनाद, सोनार. सोनार टेक्नॉलॉजी. सोनारचा फुल फॉर्म आहे साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. लॉंग फॉर्म पण तुम्हाला लक्षात ठेवायचं, लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो. इथे एखादा शब्द उलटा पालटा करतात आणि 4 ऑप्शन देतील तुम्हाला असा. तर साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. ठीक आहे, याच्यामध्ये काय केलं जातं, याच्यामध्ये वस्तूचं अंतर, दिशा आणि याच्यामध्ये वेग काढण्यासाठी याचा वापर केला जातो. याचा वापर जास्त करून काय केला जातं, जे बोट असतात, जहाज वगैरे असतात समुद्रामध्ये, तर समुद्रामध्ये जाताना, समुद्र काय सपाट आहे का, नाही, समुद्रामध्ये पण डोंगर वगैरे आहेत. ठीक आहे, तर काही अडथळे आहेत का ते, किंवा एखादं दुसरं जे जहाज बुडतात वगैरे, ते बाबा खाली काय मटेरियल आहे, किंवा तुम्हाला मॅप तयार करायचा आहे. ठीक आहे, तर त्याच्यासाठी याचा वापर केला जातो. कोणता, साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग टेक्नॉलॉजी. ठीक आहे, याच्यामध्ये काय असतं, एक जहाज असतं, त्या जहाजाला हे सोनार यंत्र लावलं जातं. ठीक आहे, यांच्यामध्ये काय असतं, एक ट्रान्समीटर असतो आणि एक रिसिव्हर असतो. ते ट्रान्समीटर काय करतं, श्राव्यतीत ध्वनी, ठीक आहे, श्राव्यतीत ध्वनी खाली सोडतं. त्याच्यानंतर समजा जो काही ऑब्जेक्ट असेल, ठीक आहे, समजा पृष्ठभाग असेल किंवा डोंगर असेल, तिथून काय होतं, तो ध्वनी रिफ्लेक्ट होतो आणि इथे रिसिव्हरला रिसिव्ह होतो. आणि त्याच्यामध्ये ते काय, त्याचं यांत्रिक कॅल्क्युलेशन करून किती अंतर आहे, काय आहे, आणि त्याचं इमेजिक फॉर्ममध्ये जनरेशन केलं जातं आणि तो ग्राफ बनवला जातो. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला याची समुद्र तळाची खोली वगैरे कळतं. समजा एखादं जहाज बुडालं आहे ते शोधण्यासाठी सोनार टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. ठीक आहे, ओके, तर त्याच्या अशा पद्धतीने सोनार टेक्नॉलॉजी वापरत असते. त्याच्यामध्ये काय असतं, एक ट्रान्सफर असतो आणि एक रिसिव्हर, म्हणजेच काय डिटेक्ट असतो. डिटेक्ट काय करतो, की किती अंतर आहे, कोणता ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने सोनार टेक्नॉलॉजीचा वापर करता येतो. ठीक आहे, जी सबमरीन असते, ठीक आहे, पाणबुडी, त्याच्यामध्ये सोनार टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. ठीक आहे, सोनार टेक्नॉलॉजीचा वापर पाणबुडीमध्ये का, पाणबुडी ही पाण्याच्या खालीच असते. ठीक आहे, तर आपला साऊंड हा चॅप्टर इथे झालेला आहे. त्याच्यामध्ये काही थोडे इम्पॉर्टंट पॉईंट्स वगैरे आहेत ते तुम्ही लक्षात घ्या. साऊंडचा स्पीड किती आहे, 344 मीटर पर सेकंद हा हवेतला स्पीड आहे. ठीक आहे, आता प्रकाशाचा वेग किती आहे, 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. हे लक्षात असणे आकडे गरजेचे आहेत बरं का तुमच्या. हे तुम्हाला क्वेश्चन मध्ये डायरेक्ट येऊ शकतात किंवा गणिताच्या स्वरूपात सुद्धा तुम्हाला येऊ शकतं. ठीक आहे, स्पीड ऑफ साऊंड 344 मीटर पर सेकंद, स्पीड ऑफ लाईट 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. ठीक आहे, आता तुम्ही ते 5वी 6वीला पाहिलं असेल की बाबा ध्वनीचा आवाज मोजण्यासाठी काय केलं जातं, एक 2 शास्त्रज्ञ ह्या टेकडीवर असतात, 2 शास्त्रज्ञ त्या टेकडीवर असतात, तिकडनं काहीतरी तोफ उडवली जाते, त्याच्यानंतर त्या तोफेचा पहिला प्रकाशाचा हे प्रकाश दिसतो आणि थोड्या वेळाने आवाज ऐकू येतो. ठीक आहे, आपण दिवाळीमध्ये फटाके फोडतो. ठीक आहे, समजा तुम्ही गावाला असाल, ठीक आहे, गावाला काय असतं, वस्त्या थोड्या दूर दूर असतात. ठीक आहे, एखादं गाव एका ठिकाणी असतं, त्याच्यानंतर एखादी वस्ती दुसरी असते, एक 5-6 किलोमीटर अंतरावर असते. तर काय होतं, एखादा फटाका मोठा जो लाईटवाला फटाका असतो तो वरती सोडल्यानंतर काय होतं, पहिला तो प्रकाश दिसतो आणि थोड्या वेळाने आपल्याला आवाज ऐकू येतो लांबवर. ठीक आहे, असं कशामुळे होतं, द स्पीड ऑफ साऊंड आणि स्पीड ऑफ लाईट यांच्यामध्ये कितीचा फरक आहे, 10⁶ चा. ठीक आहे, म्हणजे प्रकाश दिसल्यानंतर 10⁶ एवढ्या वेळाने आपल्याला काय ऐकू येणार आहे, त्याचा आवाज ऐकू येणार आहे. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. ओके, आता काही जे आवाज आहेत त्यांचं साऊंड मोजतो आपण डेसिबल मध्ये, बरोबर. ठीक आहे, तर त्याची मर्यादा डेसिबल मध्ये मोजली जाते. काही जे गोष्टी आहेत त्यांच्या मर्यादा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. हे डायरेक्ट तुम्हाला क्वेश्चन मध्ये पण विचारू शकतात. ठीक आहे, आता जो श्वासोच्छ्वास असतो त्याचा 10 डेसिबल असतो, आवाज जो आहे तो 10 डेसिबल आहे. त्याच्यानंतर कुजबुजण्याचा आवाज, आपण इथे वर्गामध्ये बसतोय आणि कुजबुजतोय, तर त्याचा नॉर्मल इंटेन्सिटी किती आहे, 30 डेसिबल. ठीक आहे, त्याच्यानंतर साधारण संभाषण याचं 60 डेसिबल आहे. ठीक आहे, हे एवढं महत्वाचे नाहीये.
रस्त्यावरील गाड्यांची गर्दी हे महत्वाचं आहे, ठीक आहे. याचा 70 डेसिबल पर्यंत आवाज जातो. ओके. त्याच्यानंतर औद्योगिक क्षेत्रात 80 डेसिबल पर्यंत मर्यादा आहे. ओके. त्याच्यानंतर जे मिसाईल वगैरे आहेत त्यांचे 160 ते 190, ठीक आहे. आणि ऐकू येण्याची सुरुवात आपल्या 0 डेसिबल पासून चालू होते, ठीक आहे. 0 डेसिबलच्या वरचेच आवाज आपल्याला ऐकू येतात, म्हणजे 20 हर्ट्ज पासून वरती 20,000 हर्ट्ज पर्यंत, ठीक आहे. त्याच्यानंतर जेट इंजिन हे सर्वात महत्वाचं आहे, कारण हे बऱ्याच वेळा विचारलं जातं. जेट इंजिन आणि आपल्याला कानठळ्या कोणत्या याच्यामध्ये बसतात, याच्या पुढे आपल्याला काय होतं, साऊंड पोल्युशन, ठीक आहे. याच्यावरती जर आवाज गेला 80 dB, याला काय बोलतात, साऊंड पोल्युशन, ठीक आहे. नॉर्मल जे आहे 60, याच्यावरती काय होतं, साऊंड पोल्युशन, ठीक आहे. याचा माणसाच्या मेंदूवर किंवा माणसाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, ठीक आहे. आता जेट इंजिनचा जो साऊंड आहे ते किती आहे, 130 डेसिबल, ठीक आहे. हा आवाज तुम्ही कधी मूवीमध्ये किंवा टीव्हीवर वगैरे पाहिलं असेल की ते जे पायलट्स वगैरे असतात किंवा तिथे आजूबाजूला जे काम करणारे कार्यकर्ते असतात त्यांना काय ते असे हेडफोन लावलेले असतात, ठीक आहे. त्या हेडफोनमध्ये एक विशिष्ट पद्धतीचं नॉईज कॅन्सलेशनचा टेक्नॉलॉजी वापरली जाते. त्याच्यामुळे काय होतं, जो आजूबाजूचा आवाज येत असतो तो कॅन्सल होतो, ठीक आहे. जास्त आवाज जर आपल्या कानावर पडला तर आपल्या कानाचे पडदे फुटून त्याच्यातून रक्त वाहू शकतं किंवा एखाद्या व्यक्तीला मेंटल त्रास होऊ शकतो, ठीक आहे. एवढा साऊंड पोल्युशन धोक्याचा आहे. वृद्ध व्यक्तीने याचा जास्त त्रास होतो, ठीक आहे. साऊंड तुम्ही पाहिलं असेल जेव्हा डीजे वाजवतात वगैरे, गणपतीच्या काळामध्ये ह्या घटना घडतात. जास्त जोराच्या साऊंडमुळे एखाद्या व्यक्तीचं काय होतं, हार्ट फेल्युअर होत असतं, ठीक आहे. तर हे डेसिबलची त्यांनी मर्यादा क्रॉस केली, काय होतं बघा, जे गणपती विसर्जनच्या मिरवणूक वगैरे असतात त्यावेळेस पोलीस काय असतात, ते एक यंत्र घेऊन असतात, ते पाहत असतात की बाबा तुमचा जो काही डीजे वाला आहे त्याचं किती साऊंडचा डेसिबल किती आहे, तो जर क्रॉस झाला तर त्याचा डायरेक्ट साऊंडचा सिस्टीम उचलून घेऊन जातात ते, ठीक आहे. तर याचा विपरीत परिणाम सुद्धा आहे. 70-80 डिग्रीच्या समजा डेसिबलच्या वर गेलं तर काय साऊंड पोल्युशन क्रिएट होत असतं, ठीक आहे. जेट इंजिन महत्वाचं आहे हे तुम्हाला विचारू शकतात. याच्यामध्ये हे दोनच महत्वाचे आहेत, जेट इंजिन आणि कानठळे. 120 डेसिबलच्या वर आपल्याला कानठळे असतात, ठीक आहे. जे कानाला ऐकू येण्याचं बंद होऊन जातं. आणि जेट इंजिनचं किती आहे, 130 डेसिबल, ठीक आहे. आता हे पाहिलेलं आपण सुपरसोनिक, सबसोनिक, ठीक आहे. सुपरसोनिक ध्वनीच्या हवेतील वेगापेक्षा जास्त वेग, ठीक आहे. 344 मीटर पर सेकंड पेक्षा जर एखादी स्पीड मध्ये वस्तू जात असते त्याला काय बोलतात, सुपरसोनिक. सुपरसोनिक जेट असतात, ठीक आहे. जे युद्ध याच्यामध्ये वापरलं जातं, मिलिटरी यूज केला जातो जे जेटचा, ते कोणत्या सुपरसोनिक हे असतात, ठीक आहे. त्याच्यानंतर सबसोनिक ध्वनीच्या हवेतील वेगापेक्षा कमी वेग, ठीक आहे. याला काय बोलतात, सबसोनिक रेंज. आणि हे मॅक नंबर मध्ये मोजलं जातं. यांची जी रेंज आहे मॅक 1, मॅक 2, मॅक 3, ओके, ठीक आहे. आता हे झालेलं आहे आपलं बऱ्यापैकी. त्याच्यानंतर आपला कान, ठीक आहे, ह्युमन एअर, त्याची रचना आपण पाहणार आहोत की जो मानवाचा कान आहे तो कशा पद्धतीने आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते घटक भाग घेतात, ठीक आहे. मानवाच्या कानाला 3 याच्यामध्ये डिव्हिजन केलेलं आहे. एक आहे एक्सटर्नल इयर, त्याच्यानंतर मध्यकर्ण, मिडल इयर आणि आंतरकर्ण, ठीक आहे. आता जो आपल्या कानाचा हे आहे बाह्यकर्ण, त्याच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत ते पाहूया, ठीक आहे. मानवाचा जो बाह्यकर्ण आहे पिनिया, ठीक आहे. याचं काम काय, जो म्हणजे आपला हा मांसल भाग आहे त्याचं काम काय आहे, जो आवाज येतो तो गोळा करण्याचं काम आहे, ठीक आहे. पिनिया इथून आवाज आपला गोळा केला जातो, ठीक आहे, आणि तो पुढे पाठवला जातो, ठीक आहे. तर बाह्यकर्ण काय काम आहे याचं, आवाज गोळा करणे, ठीक आहे. त्याच्यानंतर जो मध्यकर्ण आहे, बाह्यकर्णाच्या आतमध्ये काय आहे, मध्यकर्ण, मिडल एअर, ठीक आहे. याच्यामध्ये काय होतं, मॅलस, इनकस, टेपिस आणि हा कॉक्लिया वगैरे जो हा आहे हा अंतरकर्णाचा भाग आहे. मध्यकर्णामध्ये इनकस, टेपिस आणि कॉक्लिया ही 3 प्रकारची हाडं असतात, ठीक आहे. इथे पडदा असतो, ठीक आहे. आपला जो आवाज गोळा केला जातो तो पडद्यावर आपडला जातो. तिथे काय होतं, कंप्रेशन आणि रिव्हर्बरेशन अशा पद्धतीने साऊंड जात असतो, ठीक आहे. कंप्रेशन आणि रिव्हर्बरेशन याची संवेदना त्या पडद्यावर होत असते, ठीक आहे. तो पडदा मागे पुढे होत असतो, ठीक आहे. तर तिथून जनरेट होतात हे जे मेलस नावाचं हाड आहे त्याच्या पुढे 3 हाडं असतात. त्याच्यामध्ये आहे इनकस, स्टेपिस आणि कॉक्लिया. कॉक्लिया हे शेवटचं आहे. हे आपलं शंख असतो बघा शिंपले, याच्या गोगलगाय असते त्याच्या अंगावर कसं शिंपले असते तशा पद्धतीची याची रचना असते, ठीक आहे. तर इनकस आणि स्टेपिस ही जी हाडं आहेत हे काय करतात, तो जो साऊंड येतो ते साऊंड प्रोपेगेट करण्याचं काम करतात. त्यांचं कनेक्शन असतं, ठीक आहे. पुढे जसा जसा पडदा हडेल मागे पुढे तसं ते जे हाड आहेत ते एकमेकांना टच होत असतात, ठीक आहे. आणि ते जे आहे अशा पद्धतीने आपला जो आवाज आहे तो ह्या कॉक्लिया पर्यंत जात असतो. आणि ह्या कॉक्लियाच्या मार्फत इथून ज्या आपल्या नर्व्स आहेत मेंदूकडे ज्या संवेदना घेऊन जाणाऱ्या
वाहिन्या असतात त्या कॉक्लियामधून मेंदूपर्यंत जात असतात आणि आपल्याला जे काही आवाज ऐकू येतो त्याचं काय बोलतात वाचण्याचं काम मेंदूमध्ये केलं जातं. ठीक आहे, ह्या कॉक्लिया मार्फत. ठीक आहे, आणि हा कॉक्लिया थोडा गोगलगाईच्या संघ आतल्यात वेटोळ्यासारखा असतो. ठीक आहे, तर इन्कस, टेपिज आणि कॉक्लिया ISC हे याचं MISC याचा तुम्हाला क्रम पण विचारला होतो. पहिलं काय आहे, दुसरं काय आहे, तिसरं काय आहे, चौथं काय आहे. ठीक आहे, तर पहिलं आहे मॅलस, इन्कस, टेपिज आणि कॉक्लिया. हे 4 घटक तुम्हाला लक्षात ठेवायचे फक्त. ठीक आहे, याचा क्रम विचारला जाऊ शकतो. याचं कार्य काय तुम्हाला विचारलं जाणार नाही, कोण काय कार्य करतं. ठीक आहे, फक्त यांचा क्रम विचारला होता. पहिलं आहे, दुसरं, तिसरं, चौथं. MISC. ठीक आहे, तर अशा पद्धतीने करणं आहे. इथे आपला साऊंड हा चॅप्टर संपलेला आहे. तुम्हाला कोणाला अडचण असेल तर विचारा, नाहीतर आपण इथे थांबूया. जवळपास 11:30 पण वाजलेत. ओके, कोणाला काय अडचण? ओके, थांबूया मग. चालेल. जास्त फास्ट